तुम्हाला जे 150 मार्क्स आणायचे आहेत ना, तर हे एक्झाम्पल घेऊ. हेल्थ केअर ते 1 पॉईंट लक्षात घेऊन घ्या. काही एक टॉपिक्सची लिस्ट आणलेली आहे मी. सर्टन डायमेन्शन किंवा सर्टन एक फॉर्मॅट म्हणतो लाईफ सायकल अप्रोच. तर नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघितलं असेल निबंध रायटिंग दॅट इज एसे रायटिंगवर आपण डिस्कस करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे एमपीएससी मेन्स 2025 लवकरच कंडक्ट होणार आहे एप्रिल मंथमध्ये. तर आपल्याला एसे कसं लिहायचं त्याची आयडिया मेन्स अपियर होणारे कॅन्डिडेटला तर माहीतच आहे. आज या व्हिडिओमध्ये असंच काय स्पेशल डिस्कस करणार आहोत आम्ही व्हॅल्यू एडिशन. ठीक आहे, आपण 150 पर्यंत आपलं कसं स्कोर नेऊ शकतो त्याच्याबद्दल मी क्लॅरिटी देते. ठीक आहे, काही बेसिक टर्म्स पण मी तुम्हाला सांगते. आणि बघा काही मुलांनी जर काही स्टेप्स फॉलो नसेल केलं तर ते तुम्ही फॉलो करू शकता इन द अपकमिंग डेज सो दॅट तुमचा एसेचा जो कंटेंट आहे तो चांगल्याने प्रिपेअर होईल. बिकॉज बरेचदा काय होते आपण काय करतो GS1 टू GS4 पर्यंत चांगलं कंटेंट बनवतो. त्याचबरोबर तुम्ही इव्हन आपलं ऑप्शनलचं पण चांगलं नोट्स बनवून घेता पण कुठे ना कुठे इग्नोर होऊन जाते एसेच्या कंटेंटला जे की आपल्याला इग्नोर करायचं नाही आहे. बिकॉज एसे ऍक्ट ॲज अ गेम चेंजर. इथे तुम्ही बघू शकता 2017ची ही मार्कशीट आहे. AIR1 होते, अनुदीप दुर्शेट्टी UPSCचे टॉपर होते. त्यांचा एसीचा स्कोर बघा 155. बघा हे त्यांचे जीएसचे स्कोर आहे. यू कॅन नोटीस जीएस मध्ये एक मिनिमम रेंज त्यांनी मेंटेन केलेली आहे. हाऊ एव्हर एक पीक पॉईंट आपल्याला त्यांच्या एसीच्या मार्कशीटमध्ये दिसून येतो. हे आहे श्रुती शर्माची मार्कशीट 2021ची जी AIR1 होती. ठीक आहे, त्यांची मार्कशीटमध्ये बघा एसी मध्ये 132 आणि हे बाकी एक मिनिमम रेंज मेंटेन केली आहे. शी इज एक्सेप्शनल. इथे त्यांना एथिक्समध्ये पण थोडंसं चांगले रेंज मिळाली आहे. ठीक आहे, पण एसी तर तुम्ही बघू शकता 130 म्हणजे 140 पर्यंत आपण ते कन्सिडर करू शकतो. म्हणून आपल्याला चान्स आहे की राज्यसेवाची जे मेन्स आहे एमपीएससीची जे मेन्स होणार आहे त्याच्यामध्ये आपण एसी मध्ये एक चांगला बूस्ट आणू शकतो आपल्या स्कोअरमध्ये. ठीक आहे, तर हे बूस्ट कधी येणार जेव्हा तुमचं एसीचं कंटेंट प्रिपेअर राहणार. बरेच आता तुम्हाला बरेचसे नोट्स मिळाले असेल, बरेच तुमच्याकडे कंटेंट असेल. तुम्हाला एक नोट असेल की तुम्हाला GS1 टू GS4 पर्यंत सर्व असेल रेडी, पण तुमच्याकडे एसीचा कंटेंट पण रेडी राहायला पाहिजे. सो दॅट बघा ऑन द स्पॉट एसी बनत नाही. आपलं जे इनिशियल नॉलेज आपण गेन करतो पूर्ण GS1 टू GS4च्या प्रिपरेशनमध्ये त्याच्यानंतरच कुठे जाऊन एसीचा आपण एक प्रॉपर 11-12 पेजेसचा एसे लिहू शकतो. ठीक आहे, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व पॉईंट डिस्कस करू. व्हॅल्यू एडिशन मटेरियल पूर्ण प्रोव्हाइड होणार. आपण टॉपर्सची आन्सर्स जे आहे टॉपर शीट्स डिस्कस करू. ठीक आहे, आता हे शीट्स कुठून आणले आहेत? हे UPSCच्या टॉपरचे आहेत. पण याचा अर्थ असा आहे का आपण राज्यसेवेची तयारी करतो तर जे चांगल्या गोष्टी UPSCच्या टॉपरनी यूज केले ते आपण करू शकत नाही असं नाही आहे. आपल्याला ते यूज करावं लागेल. आपल्याला जर गरज असेल तर आपल्याला चांगली गोष्ट घेण्यात काही हरकत नाही, ते कुठलीही एक्झाम का ना असो. ठीक आहे, तर आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. मी काही तुम्हाला 2027चे जे काही मुलं बघणार त्यांना पण एक माहिती होऊन जाईल. बघा यांच्या 2027 वाल्या मुलांसाठी पण हा व्हिडिओ इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे बिकॉज आता ते आपल्या प्रिपरेशनसाठी वळत आहेत. ठीक आहे, तर त्यांनी मेन्सचं पूर्ण प्रिपरेशन करणार त्याच टाइमला त्यांना व्हॅल्यू एडिशन करून एसेचं कसं प्रिपरेशन करायचं आहे त्याची पण क्लॅरिटी या व्हिडिओ थ्रू येऊन जाईल. ठीक आहे, 2026च्या मुलांना मी आता रिकमेंड नाही करताय बिकॉज आता तुम्हालाही माहिती आहे आता काही 1-1.5 महिन्यातच तुमचं ओके तुमच्याकडे आहेत 90 दिवस, 90 नाही पण 60 दिवस आहेत प्रिलिमसाठी. म्हणून तेच आहे की 27च्या मुलांना जास्त युजफुल राहणार आणि 2025च्या मुलांना हे जास्त युजफुल राहील मेन्स देणाऱ्या. ओके, तर आता आपण 1 बाय 1 डिस्कस करू. तुम्हाला एसेचं मार्क्स आपण कसे आपल्या रँकिंगमध्ये चेंज आणू शकतात हे तुम्ही इथं बघू शकला या 2 मार्कशीटनी. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहोत. आता तुम्ही मला सर्वांना माहिती आहे तुम्ही अधिकारी बनणार आहे. ठीक आहे, तुम्ही सिव्हिल सर्वंट बनणार आहात, डेप्युटी कलेक्टर बनणार आहे, बाकी पण ग्रुप ए सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जॉईन होणार आहात. तर तुमच्यामध्ये तुमचे जे क्वालिटीज आहेत ते डेफिनेटली राहणारच. कम्पॅशन, करेज, ऑप्टिमिझम, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच हे तुमच्या आन्सर्समध्ये पण रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. तुम्ही कुठलीही आयडिओलॉजी फॉलो करत असले तरी तुमच्या आन्सर्समध्ये ते रिफ्लेक्ट नाही दिसायला पाहिजे. तुमचं जो एक फेअरनेस एक जो म्हणतो का एक जो आपण म्हणू शकतो रॅशनल थिंकिंग हे तुमच्या आन्सर्समध्ये एसेमध्ये दिसायला पाहिजे. तेव्हा जाऊन तुमचे मार्क्स मिळणार. ठीक आहे, तिथे जे पेपर चेक करणारे तज्ज्ञ लोकच राहतात. ठीक आहे, दे विल नॉट एंटरटेन एनी टाइप ऑफ अ पर्टिक्युलर आयडिओलॉजी. ठीक आहे, म्हणून प्रॉपर बायस कुठलाही टाईपचं बायसनेस तुमच्या एसेमध्ये नाही दिसायला पाहिजे. इव्हन तुमच्या जीएसच्या कंटेंटमध्ये पण नाही दिसायला पाहिजे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर आता आपण जे काही डिस्कस करत आहोत त्याचे बघा जे काही नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार ज्याचं मी एकदा तुम्हाला दाखवून देते कशा हिशोबाने आहेत आपल्याकडे. हे जे सेशन लाईव्ह होणार होते पण ड्यू टू द लॅग आपल्याला हे पूर्ण इश्यूज आले. पण नो इश्यूज. आय होप तुम्ही हा व्हिडिओज बघणार नंतर पण. ठीक आहे, तर मला तुम्हाला सांगायचं आहे जे काही व्हॅल्यू ॲडिशन नोट्स आणलेले आहे हे मी दोन्ही लँग्वेजमध्ये आणलेले आहेत. ठीक आहे, मराठीमध्ये पण दिसणार तुम्हाला आणि आपल्या
इंग्लिशमध्ये पण दिसणार. तर दोन्ही ॲस्पिरंटला युजफुल राहणार. लिंक मी एक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्या लिंकमध्ये तुम्हाला तो एक फॉर्म फिल करायचा आहे. ठीक आहे, जस्ट तो फॉर्म फिल करा. जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तिथे अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये जेव्हा हा व्हिडिओ लाईव्ह होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला हे पूर्ण नोट्स मिळून जाणार आपल्या एसे रायटिंगच्या रिगार्डिंग. इट इज ओनली अ व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल. मार्क अ पॉईंट, हे फक्त एक व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल आहे. इट इज नॉट अ होलिस्टिक, आपण असं नाही म्हणू शकतो दिस इज अ होलिस्टिक अँड फुल अँड फायनल नोट्स. ठीक आहे, हे फुल अँड फायनल नोट्स नाही आहे, हे एक आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन नोट आहे. ठीक आहे, तर हे पॉईंट पण लक्षात घेऊन घ्या. त्याचबरोबर मला एक पॉईंट परत सांगायचं होतं. बरेच मुलांना डाऊट होतं की DKMPSC जे काही प्रिलिम्सचे क्लासेस घेत आहे त्यांचं तुम्ही नोट्सचं कसं काय करत आहे. बघा, जे काही आम्ही प्रिलिम्स रिगार्डिंग क्लासेस घेत आहोत त्यांचं प्रॉपर नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाते. जसं की हा आपला सायन्सचा नोट आहे. दिस आर द हेडिंग्स. लेट मी चेंज द पीस. ठीक आहे, पीस अपीरियन्स. बघा, हे सायन्सचे असं काही नोट्स आहे. प्रॉपर तुम्हाला नोट्स मिळतात क्लासेसमध्ये. ठीक आहे, 2025चे मुलं 26चे मुलं किंवा 27चे मुलं जरी बघत असेल तर त्यांना माहिती राहायला पाहिजे की आम्ही पूर्ण नोट्स प्रोव्हाइड करतो. दिस इज अ सायन्स नोट. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला हा एन्शियंट हिस्ट्री, मिडेवल हिस्ट्री आणि आपण सपोज महाराष्ट्राचं बघायचं आहे तर महाराष्ट्राचं बघू शकता. प्रॉपर मॅप फॉर्मॅटमध्ये PPTs असेल, काही PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट्स मिळतात. ठीक आहे, तर काही टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. कंटेंटची काही कमी नाही आहे. कंटेंट तुम्हाला मिळणार, जस्ट तुम्हाला अभ्यास करायचं आहे. ठीक आहे, इव्हन आजचा जो आपला लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी काही सॅम्पल एसे आपण एंड टू एंड डिस्कस करणार आहोत. कशा हिशोबाने त्या टॉपर्सनी लिहिला आणि कशा हिशोबाने आपण त्याला इम्प्लिमेंट करू शकतो त्याच्याबद्दल. ठीक आहे, इथे नोट्स आहेत. आपण हे लोड होत आहे, जसं आपला टाईम येणार नोट्स डिस्कस करायचं तसं आपण डिस्कस करू. ठीक आहे, तर चला पहिले तर आपण बघून घेऊ. इथे 2-3 टॉपर्सचे आणलेले आहेत. दोन्ही टॉपर्स आपण बघणार आहोत. ओके, सो लेट्स पहिले आपण आपल्या कंटेंट बद्दल बघून घेऊ. देन वी विल प्रोसीड टू अदर सेक्शन. तर बघा, कधी पण आता तुम्ही जेव्हा कधी एसे लिहिणार, ऑब्व्हियसली आपल्याला एक फॉर्मॅट माहित आहे. एसे लिहिण्यासाठी एक मेजर महत्वाचं आहे आपलं काय, टॉपिक्स. टॉपिक्स महत्वाचे आहेत. तर टॉपिक आता सपोज तुम्हाला हे मी काही PYQचे एसे आणलेले आहेत, UPSCचे मोजूनच एसे आणलेले आहेत. म्हणजे एकदम हार्ड अँड टफ टॉपिक नाही आणलेले आहेत. सपोज तुम्हाला जेंडर इश्यू हे तुम्हाला काही टॉपिक्स दिलेले आहेत. 3 टॉपिक्स इथे तुम्हाला दिसत आहे. या 3 टॉपिकमधून तुम्हाला कुठल्या टॉपिकला सिलेक्ट करायचं आहे. आता गाईज, तुम्ही टॉपिक सिलेक्ट कसं करणार? टॉपिक कसं सिलेक्ट करणार? टॉपिक सिलेक्ट करणार तुमचं कंटेंट किती आहे याच्यावर डेल्व होते. ठीक आहे, तुम्ही कुठल्या टॉपिकवर आन्सर चांगल्याने लिहू शकता त्याच्यावर तुमचं एंटायर टॉपिक सिलेक्शन डिपेंड करणार. ठीक आहे, आता टॉपिक सिलेक्ट झाल्यानंतर कुठले स्टेप्स आपल्याला वापरायचे आहे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला क्लिअरिटी देते. तर टॉपिक सिलेक्शन जसं तुम्हाला मी सांगितलं, इट इज बिकम इम्पॉर्टंट. जसं की टॉपिक एखादा आपण सपोज एज्युकेशन बघितलं. ठीक आहे, हा टॉपिक आलेला असेल आपल्याला आणि मग वुमेनवर एक टॉपिक असेल. ठीक आहे, क्वेश्चन्समध्ये तुम्हाला असेल काही टॉपिक दिलेले असेल. एखादा असा टॉपिक ज्याच्यावर तुम्ही 6, 7, 8, 9 डायमेन्शन बनवू शकता त्या टॉपिकला पकडायचं. अशा एखादा टॉपिक ज्याच्यामध्ये तुमच्याकडे सफिशियंट एक्झाम्पल्स आहेत, केस स्टडीज आहेत, पर्स्पेक्टिव्ह आहे, तुम्ही आपला आर्ग्युमेंट प्रॉपरली पुट करू शकता, जस्ट तसाच टॉपिक सिलेक्ट करायचं. ठीक आहे, तो टॉपिक बाकी मुलं पण सिलेक्ट करणार, मी सिलेक्ट करील, तर मला एखादं एक्सेप्शनल टॉपिक मी सिलेक्ट करतो. ठीक आहे, ज्याच्याने मला मार्क्स एक्झामिनर देऊन देईल असं नाही. ठीक आहे, असे कम्पेरेटिव्ह अनालिसिस नाही करायचं. कधी पण ज्याही टॉपिकवर आपण डायमेन्शन एक्सप्लोर करू शकतो. आता कुठल्या डायमेन्शन एक्सप्लोर करून एसे लिहिलं जाते त्याच्याबद्दल क्लॅरिटी देणार, केस स्टडी, एक्झाम्पल मी सर्व देणार. जस्ट आता थोडं स्टेप बाय स्टेप आपण जाऊ. ठीक आहे, सध्या इतकं तर लक्षात घ्या, ज्याच्यावर तुम्ही एक्सपांड करू शकता, ज्याच्यावर डायमेन्शन एक्सप्लोर करू शकता त्या टॉपिकला आपल्याला पकडायचं आहे. बरं, हे तर झालं. आता बघा, जेव्हाही तुम्ही 2025चा आता मेन्सला तुम्ही जात असणार, 2025च्या मेन्सला तुम्ही अपिअर होत असेल. ठीक आहे, आय होप तो आतापर्यंत सर्व कॅन्डिडेटनी आपले मेन्सचे प्रत्येक विषयाचे नोट्स बनवले असणार. डेफिनेटली आन्सर रायटिंग पण तुम्ही केलेली असणार. त्याचबरोबर तुम्ही एसे रायटिंग पण केलेली असणार. पण एसेसाठी जर तुम्ही फक्त एखादं कंटेंट प्रिपेअर नसेल केले होलिस्टिक वेनी, ते एक पॉईंट लक्षात घेऊन घ्या. काही एक टॉपिक्सची लिस्ट आणलेली आहे मी, ॲटलिस्ट त्या टॉपिक्सवर तुमचे नोट्स जे आहेत ते प्रॉपरली रेडी करा. नोट्स कसे रेडी राहायला पाहिजे, कोणता कंटेंट त्याच्यामध्ये राहायला पाहिजे ते पण मी सांगेल. त्याचबरोबर मी पण काही तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार. ते लिंक जे मी म्हटलं ना फॉर्मची, ते भरून मग तुम्ही ऑब्व्हियसली ॲक्सेस करून नोट्स घेऊ शकता. पण तेच आहे की येस, फ्री ऑफ कॉस्टच आहे. डेफिनेटली तुम्ही ॲक्सेस करू शकता ते नोट्स, मी तुम्हाला सेंड करेल. पण स्टील तुम्हाला त्या नोट्समध्ये पण व्हॅल्यू ॲडिशन टाइम टू टाइम करायचं आहे. ठीक आहे,
तर एक तर तुम्हाला समजलं की काही टॉपिकच्या याच्यावर नोट्स बनवायचे आहेत. त्याचबरोबर 2027 साठी जे मुलं प्रिपेअर करत आहेत त्या मुलांना एक लक्षात घेऊन द्या. आता तुम्ही जेव्हा मेन्सचं प्रिपरेशन करणार आहात तर तुमच्या थ्रू आउट द प्रिपरेशन काय करायचं, जे काही मी टॉपिक सांगितले प्रत्येकांचे A4 साईजवर एक पेज घेऊन घ्यायचं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायचं. किंवा आपण जे DKMPSC करून जे काही बुकलेट तुम्हाला देणार मेन्सच्या व्हॅल्यू ॲडिशनची आपल्या पर्टिक्युलर एसेसाठी, त्याच्यामध्ये पण तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन मटेरियलमध्ये ऍड करू शकता पॉईंट्स. ठीक आहे, नवीन एक्झाम्पल्स मिळाले, न्यूजपेपर वाचत आहे, नवीन काही आपलं ऑप्शनल वाचत आहे, तिथून काही कंटेंट मिळालं तर त्याच्यामध्ये ते ऍड करत जाणार. ओके, तर सर्वात आधी कुठले ते टॉपिक्स आहेत, टॉपिक्स आहेत हे 10 टॉपिक. हे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, टाइम टू टाइम यांच्यावर प्रश्न समोर मागे याला लिंक करून विचारलं जाते. जसं की हेल्थ केअर, वुमेन, सोशल अँड कल्चरल डायव्हर्सिटी इंडिया म्हटलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं पण विचारू शकतात. सोशल मीडिया नेहमी टॉपिक न्यूजवर असतो. ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. बघा, डायरेक्टली येणार नाही पण इनडायरेक्टली डायरेक्टली लिंकेजेस आपल्याला त्याच्यामध्ये भिडणार. टुरिझम, आपला टुरिझम सेक्टरसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं, प्रवासी भारतीय दिवस हा इनिशिएटिव्ह आहे सेंटरचं. परत बरेचसे स्कीम्स रन केले जातात टुरिझम रिलेटेड. एज्युकेशनसाठी आपल्याला माहिती आहे प्रायमरी हेल्थ केअर, प्रायमरी एज्युकेशन सेंटर, ठीक आहे, सेकंडरी एज्युकेशन सेंटर, हायर सेकंडरी एज्युकेशन सेंटर आपल्याला माहिती आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, नवीन पॉलिसी आहे, त्याचे काही पॉईंट्स आपण ऍड करू शकतो. असे पूर्ण कंटेंट राहायला पाहिजे. एग्रीकल्चर, आता एग्रीकल्चर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये 2 मेजर इश्यू येतात. एक येतो आपला ड्रॉट, ठीक आहे, दुष्काळ, आणि एक येतो फार्मर सुसाईड. ठीक आहे, तर या दोघांवर पण तुम्हाला कंटेंट रेडी पाहिजे. मी ऑलरेडी मेन्सचे काही सेशन घेतले होते युट्यूबला एग्रीकल्चरचे. जर तुम्ही ते बघितले असेल तर तुमचा हे 2 सेक्शन तर तिथून कव्हर होऊन जाणार. ठीक आहे, असेच बरेचसे इश्यूजवर आपले पूर्ण नोट्स रेडी राहायला पाहिजे. नोट्स इट मीन्स कशा हिशोबाने नोट्स ते मी तुम्हाला सांगते, जस्ट आता टॉपिक लक्षात घेऊन घ्या. क्लायमेट चेंजवर इश्यूज, सस्टेनेबल डेव्हलपमेंट वाचतो ना आपण प्रिलिमसाठी, तर मेन्ससाठी पण ते रेडी राहायला पाहिजे ना. मेन्समध्ये आपण कसं यूज करू शकतो त्याच्यामध्ये पण क्लिअरिटी पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ न्यू गेम जो आपल्याला दिसून येतो त्याच्याबद्दल. ग्लोबलायझेशन आपल्याला चांगल्याने माहित पाहिजे. जीएसचा पण हा टॉपिक आहे. सिमिलरली एसए साठी पण याचं कंटेंट थोडंसं बनवून ठेवायचं. ठीक आहे, त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात घ्या, आता वॉर होत आहे, वॉर टाइम चालू आहे. कोणाच्या मदत वॉर होत आहे आपल्याला माहिती आहे, US, इराण, इस्रायल. ठीक आहे, हे काही प्लेयर्स आहेत. त्याचबरोबर काही टाइमाआधी युक्रेन, ठीक आहे, आणि रशिया होतं. इंटरनॅशनल रिलेशन आपल्याला आता मेन्ससाठी प्रिपेअर करतोच आपण. ठीक आहे, आणि त्याचबरोबर करंट अफेअरमध्ये वॉरच आहे. तर वॉर रिलेटेड काही इन्सिडेंट आपल्याला नेहमी आपल्या पॉईंट जे आहे नोट्स तुमच्याकडे रेडी राहायला पाहिजे. जर नसेल तर थोडं बनवून घ्या. काय माहीत MPSC करंट अफेअर ओरिएंटेड एखादा एसे विचारून घेऊ शकतो, म्हणून वॉरचे कंटेंट ॲटलीस्ट तुम्ही रेडी ठेवा तुमच्याकडे. आय विल ट्राय टू अपलोड सर्टन वॉर रिलेटेड कंटेंट, बट प्लीज जर तुम्हाला तुमच्याकडे वेळ ऑब्व्हियसली मेन्सवाल्या मुलांकडे तर वेळ नसणारच, पण स्टील जर तुम्ही कुठं ना कुठं वाचताना, कधी एखाद्या टेस्ट सिरीज अटेम्प्ट करताना जर तुम्हाला वॉर रिलेटेड कंटेंट मिळालं तर प्लीज डेफिनेटली ऍड करून घ्या. ओके, नंतर आता मी तुम्हाला सांगितलं टॉपिक्स. आता तुम्हाला प्रश्न पडेल, मॅम तुम्ही टॉपिक सांगितलं, सर्व सांगितलं, पण आता तुम्ही हे तर सांगा की नोट्स ऍक्च्युली आम्हाला बनवायचे कसे आहेत. तर आपण एक्झाम्पल थ्रू जाऊ, दॅट इज वुमेन्स. आता हा टॉपिक घेतला तर याच्यावर तुम्ही नोट्स कसे बनवणार. ठीक आहे, तर नोट्समध्ये तुम्हाला काही पॉईंट जे इम्पॉर्टंट होऊन जातात. तर सर्वात पहिले आहे नोट्स रेडी करताना पहिले आपण टॉपिक लिहून घेऊ. वुमेन, सपोज वुमेन हा टॉपिकवर तुमचे नोट्स रेडी करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, काही नोट्स मी देणार आहे पण काही तुम्हाला व्हॅल्युएशन करायचं आहे. तर सर्वात आधी तुमच्याकडे कोड्स रेडी राहायला पाहिजे, बिकॉज कोड्स आर इम्पॉर्टंट फॉर एसे. अॅनिकडोट राहायला पाहिजे. आता अॅनिकडोट म्हणजे बरेचसे मुलांना जर नसेल समजत तर एक बघा, अॅनिकडोट म्हणजे असे काही स्टोरीज, रिअल लाईफ एक्झाम्पल्स आपण ऍड करू शकतो. इव्हन काही फिक्शनल्स पण ऍड करू शकतो. ठीक आहे, तुम्ही स्वतः बनवलेले, पण जस्ट ट्राय की रिअल लाईफ एक्झाम्पल्स ते राहायला पाहिजे, रिअल लाईफ स्टोरीज ते राहायला पाहिजे. जसं की आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एज्युकेशन सेक्टर आपण पकडलं तर एज्युकेशन सेक्टरमध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं मेजर रोल होतं. ठीक आहे, तर त्यांनी कसं हिशोबाने आपण म्हणू शकतो पेट्रियार्की सोसायटीला किंवा जे काही सोशल कस्टम्स आहे त्याला आपण म्हणून घेऊ की त्याच्या अगेन्स्टमध्ये जाऊन त्यांनी कशा आपल्या वाईफला शिकवलं ते आपल्याला एक बेस्ट एक्झाम्पल होऊ शकते. सुनीता विलियम हे जे आता स्पेसमध्ये राहिले, शी इज अ वुमेन. ठीक आहे, त्यांनी आपली रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ कसं आपल्या प्रोफेशनमध्ये दाखवली ते सर्ववर तुम्ही रिअल लाईफ एक्झाम्पल जोडून ठेवू शकता. ठीक आहे, तर हे रिअल लाईफ एक्झाम्पल ट्राय करा ऍड करायचे, रादर दॅन एनी फिक्शनल स्टोरी स्वतःकडून बनवलेली. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे रिपोर्ट्स, डाटा, स्टॅटिस्टिक हे सर्व राहायला पाहिजे. ओके,
त्याचबरोबर आता सपोज आपण आता एक्सपांड करायचं आहे, तर आपण एक घेऊ शकतो स्टेटस ऑफ अ वुमेन आपण घेतलं. ठीक आहे, स्टेटस ऑफ अ वुमेन आपण घेतलं तर स्टेटस ऑफ अ वुमेन राईट फ्रॉम द हिस्टोरिकल बॅकग्राऊंड, हिस्टोरिकल इव्होल्युशन कसं झालं पूर्ण आयडिया राहायला पाहिजे. कुठून? हिस्टोरिकल इव्होल्युशन आहे. हिस्टोरिकल इव्होल्युशन राईट फ्रॉम एन्शियंट सोसायटी, एन्शियंट मधलं वेदिक, लेटर प्री वेदिक, लेटर वेदिक. कशी होती सोसायटी? समिती. ठीक आहे, विधाता सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर पोस्ट म्हणजे आपलं मेडेवल घेऊन घ्या, मॉडर्न मध्ये कशी झाली. आता आपलं पोस्ट मॉडर्नायझेशन म्हणजे आपण मॉडर्नायझेशनचा एक 21st सेंचुरीमध्ये कसं आहे त्याचं सर्व पूर्ण इव्होल्युशनचे नोट्स राहायला पाहिजे आपल्याकडे, ते तुम्हाला पाहिजे. सपोज आपण जेंडर घेतलं, ठीक आहे, जेंडर स्टिरियोटायपिंग हा इश्यू घेतला. ठीक आहे, जेंडर स्टिरियोटायपिंग, इफ यू आर कन्सिडरिंग जेंडर स्टिरियोटायपिंग हा इश्यू. आता तुम्हाला एक तर माहिती आहे जेंडर स्टिरियोटायपिंग हा जो इश्यू आहे इट इज नॉट ओनली रिलेटेड टू द वुमेन. ठीक आहे, फिमेललाच फक्त रिलेटेड नाही आहे, बट इट इज ऑल्सो रिलेटेड टू द मेन. हे आपल्याला क्लिअर आहे, सोसायटी वाचलं असेल तर. त्याच्यानंतर आपल्याला माहिती जेंडर स्टिरियोटायपिंग हा जो फिनोमिना आहे हा मेजरली आपल्याला कुठून आला, आपल्या मनात कुठून आला? पेट्रियार्की सोसायटीमधून. ठीक आहे, पेट्रियार्की सोसायटी म्हणजे आपण म्हणू शकतो लेजिटिमेसी हे कुठून आली जेंडर स्टिरियोटायपिंगची? ती पेट्रियार्कीमधून आली. ठीक आहे, आता पेट्रियार्की सोसायटी त्याच्याबद्दल आपण म्हणू शकतो पेट्रियार्की सोसायटीमध्ये हे जे आहेत जेंडर स्टिरियोटायपिंगचे इश्यूज कोण प्रमोट करतो? प्रमोट केले जाते बाय अ फॅमिली. ठीक आहे, पहिल्यापासूनच म्हटलं जाते की मुलीला म्हटलं तर खेळणे मध्ये डॉल्स घेऊन द्यायचे, मुलाला म्हटलं तर बाईक घेऊन द्यायचे. दिस इज अ स्टिरियोटायपिंग, दिस इज ऑब्जेक्टिफाईंग. ठीक आहे, की याचे एका XYZ रोल आहे. एज्युकेशन सेक्टरमध्ये आपल्याला डिस्क्रिमिनेशन दिसून येतो. एज्युकेशनमध्ये पण काही ठिकाणी तुम्ही बघणार बुक्स आणि याच्यामध्ये पण जेंडर डिवायडेशन रोल दिसून येणार. ठीक आहे, आता थोडं इव्हॉल्व्ह होत आहे पण पहिलेच याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. रिलिजन प्रॅक्टिसेस डेफिनेटली यू हॅव अ आयडिया. कास्ट घ्या, मीडिया घ्या, मीडियावर ऑब्जेक्टिफाईंग, मीडियावर रोल डिफायनेशन, पेट्रियार्कल माइंडसेटला प्रमोट करणे हे आपल्याला कुठेतरी दिसून येतो. त्याचबरोबर आपण परत पुढे गेलं. ठीक आहे, नॉट ओनली पेट्रियार्कल सोसायटी, नॉट ओनली इन द वर्क म्हणजे आपण म्हणू शकतो घरीच नाही, हाऊस होल्डलाच नाही, बट वर्क प्लेसमध्ये पण काही आपल्याला इश्यू दिसून येतात. वर्क प्लेसमधले कसं डाटा आपण घेऊ शकतो, डाटा तुम्ही स्टोअर करा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे, मी काही देणार आहे 2025च्या मेन्सच्या मुलांसाठी. ओके, मग वर्क प्लेसचा डाटा झाला. वर्क प्लेसमध्ये तुम्हाला काही इश्यूज दिसून येणार जसं की डबल बर्डन, कितीही मुलीने जॉब केलं काही केलं तरी घरी जाऊन स्वयंपाक तिला बनवायचं आहे. ठीक आहे, परत आपल्याला दिसून येते फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन. वाचतो ना आपण, कुठे वाचतो? प्रिलिमच्या वेळी वाचतो, तर ते लिहा. फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन कमी आहे. वेज गॅप खूप आहे, वेज गॅप डिफरन्सेस आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला हे पण दिसून येते काही वर्क जो आहे तो अनपेड आहे, अनपेड सर्व्हिसेस पण आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर वर्कप्लेसमध्ये सेक्शुअल हॅरेसमेंटचे पण केसेस आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, तर अशा हिशोबाने हे पूर्ण कंटेंट पाहिजे. सपोज तुम्ही हे सॉल्व्ह केलं, ठीक आहे, याच्यावर कंटेंट बनवलं वुमेन्सचं, हे तुम्हाला थोडंसं फार पॉईंट जे आहेत, एक सेकंड, जस्ट अ सेकंड. हे झालं वुमेन्सचं काही पॉईंट बनवले तुम्ही. त्याचबरोबर तुम्ही लिहू शकता आता व्हायलन्स ऑफ वुमेन्सचे पण काही कंटेंट रेडी पाहिजे तुम्हाला. व्हायलन्स रिगार्डिंग कुठून? आता तुम्हाला मी एक नेहमी सायकल सांगितली असेल, आधी पण तुम्हाला सांगितली, राईट फ्रॉम द बर्थ टिल हर एंड पूर्ण ते हॅरेसमेंट चालूच असते. जसं की बर्थमध्ये इन्फेंटिसाइड, ठीक आहे, स्त्री भ्रूण हत्या आपण म्हणतो ना. ठीक आहे, त्याच्यानंतर सन मेटा प्रेफरन्स हा इज अ लॉजिक बर्थ. मग जसं ती ॲडल्संटमध्ये गेली, ठीक आहे, इव्ह टीजिंगचे केसेस. ठीक आहे, टीनेजमध्ये गेली, ॲडल्संटमध्ये आली, इव्ह टीजिंगचे केसेस, सेक्शुअल हॅरेसमेंट हे मेजरली दिसून येते. ऑर्गन डोनेशन, गर्ल्सची सेलिंग केली जाते, हे काही इश्यूज. ठीक आहे, मग ती जसं मॅरेज झाली, मॅरेज झाल्यानंतर डावरीचं इश्यू. ठीक आहे, डिवॉर्सचं इश्यू आहे, डावरी आहे, डावरी साठी लोक कसं हे करतात ते पण तुम्हाला माहिती आहे. तिथे पण तिला परत हजबंड डोमेस्टिक व्हायलन्सचा आपला दिसून येतो, डोमेस्टिक व्हायलन्स, सेक्शुअल हॅरेसमेंट. ठीक आहे, फोर्स मॅरेजेस. ठीक आहे, हे पण दिसून येणार काही इश्यूज. त्याच्यानंतर ओल्ड एजमध्ये गेली, ओल्ड एजमध्ये डिपेंडन्सी वाढून जाते. ठीक आहे, त्याचबरोबर आपण म्हणू शकतो डिप्रेशनचे इश्यूज येतात. अशी टाईपचे बरेचसे इश्यू आपल्याला दिसून येतात. इव्हन ओल्ड एजमध्ये पण सेक्शुअल हॅरेसमेंट सारखे फेसेस जे आहेत त्यांना फेस करावे लागतात वुमेन्सला. तर अशा हिशोबाने व्हायलन्स ऑफ वुमेनचं जर तुम्ही कंटेंट प्रिपेअर करत असेल असं होलिस्टिक तुमच्याकडे पॉईंट्स रेडी पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे एक झालं. नंतर आपण वुमेन एम्पॉवरमेंट घेतला. आता सपोज वुमेन एम्पॉवरमेंट हा टॉपिकचं डिटेलिंग करायची आहे, तर काय करणार? कन्सेप्ट लिहिणार, काय अचिव्हमेंट आहेत, दॅट इज काय पॉझिटिव्ह आहेत आपले, काही चॅलेंजेस आहेत, दॅट इज काय निगेटिव्ह आहेत आपले, आणि काय वे फॉरवर्ड आहे. ठीक आहे, असं काही लिहिणार.
त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचे चॅलेंजेस आणि आपले अचिव्हमेंट हे रेडी पाहिजे. त्याचबरोबर तुमचे गव्हर्नमेंट स्कीम्स रेडी पाहिजे, गव्हर्नमेंटने काय एफर्ट्स घेतलं, राईट फ्रॉम द सेंटर ऑल्सो इन्क्लुडिंग द महाराष्ट्र गव्हर्नमेंट, हे सर्व आपल्याला माहिती राहायला पाहिजे. म्हणजे असं करून तुम्ही हे जेव्हा प्रत्येक टॉपिक्सला होलिस्टिक नोट्स बनवणार तेव्हाच तुम्हाला जमेल. ठीक आहे, टाइम टू टाइम व्हॅल्युएशन करा. आतापर्यंत जर 2025 वाल्या मुलांनी नोट्स नसेल बनवले तर गाईज देर इज अ टाइम, तुम्ही नोट्स बनवू शकता. मी काही तुम्हाला नोट्स देणार आहे, पण बाकी सर्व तो मेहनत तुम्हाला पण करावी लागेल. ठीक आहे, हे झालं, नोट्सचा आयडिया तुम्हाला मिळाला. नाव वी कॅन प्रोसीड टुवर्ड द अदर टॉपिक. तर एक पॉइंट, कधी पण आता बघा युपीएससी मध्ये कसं असते, ब्लँक पेपर मिळलं जाते. ठीक आहे, ब्लँक पेपर मिळतो, असं एक ब्लँक पेपर असतो, त्याच्यामध्ये त्यांना एसे लिहावं लागते. पण मोस्ट प्रोबेबली एमपीएससी मध्ये आपल्याला आता तुम्हाला लाइनिंगचे पेजेस मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण एसे लिहायचा आहे. तर एसे लिहिताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, स्मॉल पॅरेग्राफ बनवायचे, स्टेटमेंट पण क्लिअर राहायला पाहिजे, हँडरायटिंग तुमची विजिबल राहायला पाहिजे. असं नाही की खूप सुंदर हँडरायटिंगच राहिली, कशी हँडरायटिंग असली तरी ते विजिबल राहायला पाहिजे, क्लिअर राहायला पाहिजे. एका पॉईंट तुमचं चुकलेलं आहे तर तिथं असं काटत नाही राहायचं. ठीक आहे, काटलं तरी एक सिंगल लाईन मारून काटायचं, असं पूर्ण असं खोडायचं नाही, ते गंध दिसते पेपर. स्क्रिबल नाही करायचं, ॲब्रिव्हिएशन नाही यूज करायचे, फुल फॉर्म यूज करायचे प्रॉपरली. मार्जिनवर कधीच नाही लिहायचं, मार्जिनच्या आतमध्येच लिहायला पाहिजे. ठीक आहे, ग्रामॅटिकल एरर, स्पेलिंग मिस्टेक कधीच नाही. बुलेट पॉईंट आपण एसे मध्ये वापरत नाही, फ्लो चार्ट, डायग्राम्स एसे मध्ये आपण यूज करत नाही. मेजरली आपण ते यूज करतो जीएसच्या पेपरमध्ये. अननेसेसरी प्रत्येक पॉईंटला हायलाइट नाही करायचं. जे काही इम्पॉर्टंट आहे, जसं की आपल्याला हायलाइट करायचं, फक्त फॉर्मल टोन इज इम्पॉर्टंट, यूज अ फॉर्मल टोन इज नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे, फक्त फॉर्मल टोन बघितलं तरी समजून जाणार व्यक्ती. ठीक आहे, तर तसं काही फक्त अननेसेसरी हायलाइटिंग नाही राहायला पाहिजे. ही काही बेसिक गोष्टी आहे, हे तुम्हाला तसं मी सांगायच्या आधी पण माहीत असू शकते, पण मी एकदा बेसिकली तुम्हाला सांगते. ओके, नाव कमिंग टू द मेजर इम्पॉर्टंट हायलाइट, ज्याचं आहे की आपल्याला कुठले स्टेप्स वापरायला पाहिजे एसे लिहिण्यासाठी. तर बघा, सर्वात मेन गेम असतो टॉपिक सिलेक्शन. टॉपिक सिलेक्शनच्या वेळी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, टॉपिक नेहमी जेव्हा आपण सिलेक्ट करतो तर काही गोष्टी आपल्याला नेहमी मनात पाहिजे. असं पहिले तर आहे की कुठल्या टॉपिकला तुम्ही डायमेन्शन मध्ये डिफरंट फोडू शकता. ठीक आहे, डायमेन्शनचे पण काही अप्रोच आहे, ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, तर डायमेन्शन आपण किती अप्रोच करू शकतो, इझी आहे. आपल्याला त्याच्याबद्दल किती क्लिअरिटी आहे, एक्झाम्पल्स आहे आपल्याकडे, अनेक्डोट्स आहेत. ठीक आहे, आपल्याकडे कोट्स आहेत, हे सर्व आपल्या ज्याच्यामध्ये कंटेंट आहे तोच टॉपिक आपण सिलेक्ट करायचा. ठीक आहे, हजारो असं नाही विचार करायचं, मी मगाशी पण सांगितलं की रिलेटिव्ह याच्यावर लक्ष नाही द्यायचं. इझी टॉपिक लिहिण्यापेक्षा इझी तर सर्वच लिहिणार, मी एखादा कठीण टॉपिक उचलतो त्याच्यावर मला जास्त मार्क्स मिळेल, हे चालत नाही. स्कूल कॉलेजेसचे एक्झाम्स नाही आहे, तज्ज्ञ लोक बसले असतात पेपर चेकिंगसाठी, त्याच्यामुळे प्रॉपरली क्लॅरिटी राहू द्या टॉपिक सिलेक्शनच्या वेळी. आता एखादा टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर द मेजर इम्पॉर्टंट वर्क इज अ ब्रेन स्टॉर्मिंग. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय असते बघा, मराठीवाले मुलांना कधी असू शकते एखादे इंग्लिश टर्म नाही समजलं, तर मी तुम्हाला तसंही मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतेच. ठीक आहे, इव्हन काही टर्म्स आहेत ते बेसिक आहेत, तेवढं तर आपल्याला इंग्लिश येतोच, इंग्लिशचा पेपर आहे आपल्याला पास करायचा असतो. ठीक आहे, दॅट्स वाय बेसिक इंग्लिश तर आय थिंक सर्वांना येतच असेल. तर ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे हेच आहे की स्वतःच्या दिमागाला जोर देऊन कशा हिशोबाने आपण त्या डायमेन्शनला एक्सप्लोर करू शकतो त्याच्याबद्दल क्लिअरिटी घेणे. ओके, आता प्रश्न पडतो की ब्रेन स्टॉर्मिंग कशी करायची. तर सपोज आता लाईव्ह घेतली असतं तर आपण डेफिनेटली मी तुम्हाला हा प्रश्न केली असती, पण आता सपोज आपण लाईव्ह नाही घेत आहोत, किंवा तुम्ही हा व्हिडिओला पॉज करू शकता आणि हा एक जर मी तुम्हाला टॉपिक दिली, व्हॅल्यू व्हॅल्यू एज्युकेशन इज अ नीड ऑफ ऑल. ठीक आहे, सपोज आता बघा, तुम्ही या व्हिडिओला थोडंसं पॉज करा, त्याच्यानंतर काय करा, व्हॅल्यू एज्युकेशन, ठीक आहे, इज नीड ऑफ अवर, हा जर तुमच्याकडे टॉपिक आहे एसीचा, दॅट इज त्याचा अर्थ जर मराठीमध्ये बघायचं असेल तर एक सेकंड, मूल्यधारिक शिक्षणाची आज गरज आहे का, हा आपला प्रश्न आहे. मूल्यधारिक म्हणजे व्हॅल्यूज ओरिएंटेड शिक्षणाची आज आपल्याला गरज आहे का. ठीक आहे, हे आपल्याला प्रश्न आहे. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला एसे लिहायचं आहे. तर काय करायचं, कधी पण एसे लिहिताना आता तुम्ही कुठले तुमच्या माइंडमध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स येत आहेत ते पहिले लिहायचे. जस्ट एक सेकंड थांबून जा. हा आता विषय आहे तुमच्याकडे, तर या विषयामध्ये तुम्हाला कुठले कुठले क्वेश्चन्स तुमच्या माइंडमध्ये येत आहेत ते तुम्ही एका पेजमध्ये नोट डाऊन करा. ठीक आहे, आय होप तुम्ही व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन केलेलं असेल. तर बघा, माझ्या माइंडमध्ये प्रश्न आला
की अरे ॲक्च्युली मला व्हॅल्यू एज्युकेशनवर व्हॅल्यू एज्युकेशनवर आपल्याला एसे लिहायचं आहे. तर माझं सर्वात माइंडमध्ये पहिला एक प्रश्न आला, की व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय? व्हॅल्यू एज्युकेशन आता नीड ऑफ अवर म्हणजे मॉडर्न सोसायटीमध्ये त्याची कशी गरज आहे? करंट एज्युकेशन सिस्टीम म्हणजे आताची जी शैक्षणिक पद्धती आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशनला इग्नोर करतायत का? ठीक आहे, इग्नोर करत आहे तर आपल्याला इथिकल आणि रिस्पॉन्सिबल एज्युकेशन म्हणजे आपण म्हणू शकतो रिस्पॉन्सिबल सिटिझन, ठीक आहे, जबाबदार नागरिक बनवण्यासाठी एज्युकेशनमध्ये व्हॅल्यूज ऍड करणं इम्पॉर्टंट होऊन जाते का? याच्यामध्ये ऍड करणं गरजेचं आहे, पण ऍड कोण करणार? टीचर करणार फक्त की फॅमिली पण करणार? ठीक आहे, स्कूलच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये, ठीक आहे, आपण कसं व्हॅल्यू एज्युकेशन करिक्युलममध्ये ऍड करू शकतो याच्यावर आपला प्रश्न अराईज होतो माइंडमध्ये. त्याचबरोबर व्हॉट हॅपन इफ एज्युकेशन फोकस ओनली ऑन मार्क्स अँड अ करिअर. असे काही 6-7 प्रश्न माझ्याकडे एक्सप्लोर झाले, माझ्या माइंडमध्ये आले. मराठीमध्ये पण मी इथे लिहिलेलं आहे, तुम्ही इथे वाचू शकता. ठीक आहे, हे काही प्रश्न आले. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जसे माइंडमध्ये तुमचे प्रश्न बनले, क्वेश्चन पहिले फॉर्म करायचं, टॉपिक बघितला, क्वेश्चन हे बनले, ह्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. उत्तर देताना आपण एक ऑर्डर डिसाईड करू. हे थोडंसं आता स्कॅटर्ड आहे, ठीक आहे. आता आपण कसं करणार, ऑर्डर डिसाईड करणार, कुठल्या ऑर्डरमध्ये तुम्हाला हे फॉर्म करायचं आहे. जसं ऑर्डर डिसाईड केलं, सपोज मी याला 1 घेतला, आता मी रँडमली पकडत आहे, याला 2 घेतलं, मला हा प्रॉब्लेम डील करायचा आहे, मग हा 4th डील करायचा, मग हा 5th डील करायचा, असाच एक ऑर्डर डिसाईड करायचं. ऑर्डर डिसाईड केल्यानंतर एक ब्रीफ आयडिया घेऊन घ्यायचं की कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला काय व्हॅल्यू ॲडिशन करायचं आहे. ठीक आहे, मी व्हॅल्यू एज्युकेशन शिकवताना मी काही हिस्ट्रीचे कोड ऍड करणार आहे. कोडमध्ये मी सपोज ऍड करणार आहे की सावित्रीबाई फुलेचं एक्झाम्पल विथ लिंकेज टू कसं एज्युकेशन थ्रू त्यांनी एक व्हॅल्यू ऍड केली, सो दॅट एज्युकेशनला व्हॅल्यू देऊन कसं हिशोबाने पॅट्रियार्की सोसायटीच्या अगेन्स्टमध्ये जाऊन मुलींना कसं एज्युकेशनमध्ये आणलं, तसं काही एक व्हॅल्यू ॲडिशन ऍड करू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर एक काही स्कूल्स आहेत जे प्रॉपरली नॉट ओनली फोकस ऑन मार्क दॅट इज रोट लर्निंगला फोकस नाही करत, बट ते ऑल्सो फोकस ऑन अदर ऍक्टिव्हिटीज. तशा स्कूलचे काही एक्झाम्पल देऊ शकतो. कधी देणार एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही हे नोट्स बनवून ठेवणार. ठीक आहे, रँडमली लक्षात नाही येणार आहे, जेव्हा तुमच्याकडे नोट्स राहणार, ठीक आहे, त्याच नोट्सला फोडून इकडे तिकडे आपण ऍडजस्ट करू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या टॉपिकला जेव्हा तुम्ही होलिस्टिकली प्रिपेअर करताय, वुमेन्ससाठी कोट्स रेडी ठेवा, अॅनेक्डोट रेडी ठेवा, रिपोर्ट रेडी ठेवा, डाटा ठेवा, स्टॅटिस्टिक ठेवा. ठीक आहे, आणि हे काही इम्पॉर्टंट इश्यूजवर असे नोट्स बनवून ठेवा. ठीक आहे, तर हे बनवून ठेवले असणार तेव्हाच जाऊन तुम्हाला हे पूर्ण पॉईंट्स आठवणार. आता तुम्ही प्रश्न बनवले, तुम्हाला हे माहिती झालं की प्रत्येक टॉपिकमध्ये काय लिहायचं आहे. बघा, मी एका टॉपरची शीट आणलेली आहे, एका युपीएससी टॉपरच्या आन्सरच्या रफ वर्कमध्ये त्यांनी लिहिलं होतं. जसं त्याचं एखादा टॉपिक असेल त्याच्यामध्ये त्यांनी बघा इंट्रोमध्ये त्याला काय लिहायचं आहे, त्याने हे पहिलेच गोष्ट क्लिअर केली. ठीक आहे, प्रॉपर लिहिलं. बॉडीमध्ये त्याने काही मनामध्ये प्रश्न अराईज केले, त्याच्यानंतर त्याने पॉईंट इथे नोट डाऊन केले. प्रत्येक पॉईंटमध्ये मग त्याने इव्हन तुम्ही नोट करणार की आता हा तर एक ऑर्डर त्याने लिहिला, त्याचबरोबर लिहिताना हा त्यांनी कुठलं पहिला लिहायचं आहे, कुठलं दुसरा लिहायचं आहे, थर्ड कोणतं लिहायचं आहे. म्हणजे एक इन शॉर्ट एक ब्रीफ, याला तुम्हाला 15-20 मिनिट लागेल. आणि हे 15-20 मिनिट डेफिनेटली द्यायचं. कधी कधी तुम्हाला लागू शकतो, 25 मिनिट पण लागू शकतो, 20-25 मिनिट लागेल, तर डेफिनेटली याला द्या. बिकॉज दिस इज अ मेजर ऍक्टिव्हिटी जी तुम्हाला एसी लिहायच्या आधी करायची आहे. अनटिल अँड अनलेस तुम्ही आपल्या माइंडमध्ये काही प्रश्न नाही बनवणार, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसे देऊ शकता त्याची क्लिअरिटी नाही ठेवणार, तोपर्यंत एक एसे लिहिणं डिफिकल्ट होऊन जाते. म्हणून एक रफ वर्क डेफिनेटली करा. हा जो रफ वर्क आहे हा एका टॉपरचाच रफ वर्क आहे. त्यांनी आपल्या जो त्यांनी ऑब्व्हियसली युपीएससी आन्सरशीट रिलीज नाही करत, पण जे त्यांनी प्रॅक्टिस पेपरमध्ये केलेलं आहे त्याचे हे रेकॉर्ड्स आहेत. तर बघा, याने एक पूर्ण फॉर्मॅट बनवला. एक इंट्रोडक्शनचं काय लिहू शकतो, इंट्रोडक्शनची जे काही स्टोरी आहे त्याने लिहून टाकली. बॉडीमध्ये तो कुठले पॉईंट ऍड करू शकतो, रफमध्ये पहिलेच त्याने ऍड केलेले आहेत. कधी कधी काय असते, आपण जस्ट टॉपिक वाचल्यानंतर ना आपलं नॉलेज इतकं होऊन जातं, आपलं एवढी प्रॅक्टिस होऊन गेलेली राहते, ज्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर एक्झाम्पल्स आठवत राहतात, सर्व पॉईंट्स आठवत राहतात. म्हणून तेव्हाच्या तेव्हा त्याला नोट डाऊन करून घ्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एसे लिहिणार त्याच्यामध्ये मग हे कसं फिट होते त्याच्यावर मग तुम्ही प्रॅक्टिस करू होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर एक पेन अल्टिमेट कन्क्लुजन असते, एक कन्क्लुजन असतो. ठीक आहे, पेन अल्टिमेट म्हणजे जस्ट लास्ट एंडिंगच्या पहिल्यावाला जो कन्क्लुजन असतो, ज्याच्यामध्ये काय काय लिहायचं ते मी तुम्हाला सांगते. आपण प्रत्येक पॉईंटला डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये. इंट्रोडक्शनमध्ये काय लिहितो, बॉडीमध्ये काय लिहितो आणि कन्क्लुजनमध्ये काय लिहितो. ठीक आहे, पण सध्या एक क्लॅरिटी मिळाली असेल की जेव्हा आपल्याला एखादा टॉपिक येतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, माइंडमध्ये प्रश्न अराईज करायचे आहेत. मी जो एक एसे रायटिंगचा जो रील अपलोड केला होता तिथे काय आपलं मला त्यांचं नाव नाही आठवत आहे, पण ते AIR-1चा तो शॉर्ट होता. ठीक आहे, एक शॉर्ट जो अपलोड केला आहे आपल्या DKMPSC चॅनलवर, तो तुम्ही शॉर्ट बघाल तर त्या व्यक्तीने पण म्हटलेलं आहे की नेहमी माइंडमध्ये प्रश्न अराईज करा
ज्या टॉपिकला क्वेश्चन मध्ये ब्रेक करा, टॉपिक्सला क्वेश्चन मध्ये ब्रेक करा आणि त्या क्वेश्चनचं उत्तर द्या आणि त्या मग क्वेश्चन्सचे उत्तर तुम्ही रफमध्ये लिहिलं, त्या क्वेश्चनचे उत्तर लिहिल्यानंतर त्याला जस्ट अरेंज करा आणि प्रॉपर एसे 11-12 पेजेसचा तुमचा फॉर्म होणार. कंटेंट बनणार तुमच्या पूर्ण जीएसच्या प्रिपरेशन थ्रू. काही कंटेंट मी तुम्हाला देणार आहे, पण जस्ट एक आयडिया तुम्हाला मिळाली. ठीक आहे, तर एक तर तुम्हाला मिळालं, टॉपिक सिलेक्ट केलं, तुम्हाला एक आयडिया मिळाली की कशा हिशोबाने रफ वर्क करायचं. हे प्रश्न बनवले, प्रश्नाचे उत्तर तुम्ही इथे रफली लिहिले, एक्झाम्पल्स पण तुम्ही लिहिले. इथे जसं तुम्ही थोडं बघू शकता, डार्क एज, गॅलिलिओ एज असं काहीतरी त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी तर पहिलेच लिहून टाकलं. आंबेडकर महाडचं एक्झाम्पल त्याला लिहायचं होतं, इथे त्यांनी पहिलेच लिहून टाकलं की आंबेडकर महाडचं एक्झाम्पल मला टाकायचं आहे एसेमध्ये. डिटेलिंग नाही लिहायची आहे, जस्ट एक हायलाइटेड पॉईंट लिहायचं आहे तुम्हाला. मग डिटेलिंग तर तुम्ही पूर्ण एसेमध्ये करणार आहे. पण एक जे मागे ब्रेन स्टॉर्मिंग होतो, ठीक आहे, ब्रेन स्टॉर्मिंग करतो तुम्ही, तो एक इम्पॉर्टंट होऊन जाते. अनटिल अँड अनलेस तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग करणार नाही तोपर्यंत काही अर्थ बनणार नाही, कारण की इन्स्टंट पॉईंटवर येत नाही. कधी कधी आपण रिपिटेशन पण करायला लागतो, म्हणून प्रॉपरली ब्रेन स्टॉर्मिंग करत चला 10-20-25 मिनिट. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर आता तुम्हाला माहिती झालं एसी लिहायचं आहे, तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग केली. त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट तर नेहमी लक्षात असते, प्रत्येक आन्सर्समध्ये पण आपण लिहितो, आन्सर लिहिताना काय करतो, आपण एक इंट्रोडक्शन देतो, मग आपण एक बॉडी पार्ट लिहितो, मग आपण एक कन्क्लुजन देतो. सिमिलरली एसे मध्ये पण आपल्याला एक इंट्रोडक्शन राहील, आपल्याला बॉडी पार्ट राहणार आणि आपल्याला एक कन्क्लुजन सेक्शन राहील. तर जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन मधलं म्हणजे एसी मधलं इंट्रोडक्शन लिहिणार, तर तो एखादा जो टॉपिक आहे, जसं की आपलं होतं की व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन इज अ नीड ऑफ अवर, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन इज अ नीड ऑफ अवर. ठीक आहे, हे आपल्याला गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे बघा, डायरेक्ट रिलेव्हंट एक्झाम्पल्स वगैरे थीम सोबत तेच तुम्हाला ऍड करायचे आहेत. ओव्हरऑल थीमला अंडरस्टँड तुमची राहायला पाहिजे. एंगेजमेंट कधी येणार, जर तुम्ही एखादा शॉर्ट व्हिडिओ बघत असेल तर स्टार्टिंगला म्हणतो ना की स्टार्टिंगलाच हुक क्रिएट करा त्या व्हिडिओची, तेव्हा तो व्हिडिओ पूर्ण चालणार. ठीक आहे, सिमिलरली अनटिल अँड अनलेस तुम्ही एसे लिहिताना एक स्टार्टिंगला प्रॉपर हुक नाही देणार, ठीक आहे, तोपर्यंत तो एसेची एक इंटरेस्ट रीडरच्या मनात येणार नाही. म्हणून तुमचा इंट्रोडक्शन एक मेजर रोल प्ले करतो. आपण हे कन्क्लुजन नंतर डिस्कस करू, कन्क्लुजनचं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर एक इंट्रोडक्शनचं तुम्हाला आयडिया मिळाली. त्याचबरोबर इंट्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही अनेक्डोट, कोट्स, टॉपिक्स ऍड करू शकता. ठीक आहे, सब टॉपिक ऍड करू शकता. तर बघा, जसं की हा एका टॉपरचा आहे, इथं तुम्ही बघू शकता. सपोज हा आपण घेतला, रिइमॅजिनिंग द इंडिया इन अ पोस्ट कोविड वर्ल्ड. इथं बघा त्यांनी एखादं कोटनी स्टार्टिंग केलेली आहे. ठीक आहे, देअर आर द डिकेट्स when nothing happened and there are the days or a week when decades happen. म्हणजे असे काही वर्ष, 10-15 वर्ष होऊन गेले, ठीक आहे, हजारो वर्ष होऊन गेले जेव्हा काहीच नाही घडलं. पण कधी असा एखादा दिवस आला, अशी एखादी वीक आली ज्याच्यामध्ये एखादं आपण म्हणू शकतो एंटायर तो डिकेड किंवा 10 वर्ष 15 वर्षामध्ये जो डॅमेज नाही झाला तो डॅमेज होऊन गेला, किंवा ते असे एखादी चांगली गोष्ट घडून गेली. अशाने त्यांनी सुरुवात केली. ठीक आहे, आता याला लिंक केलं त्यांनी मग त्यांच्या स्टेटमेंटनी. ती कसं लिंक करते ते मी कनेक्टरमध्ये सांगणार, पण सध्या इतकं आयडिया मिळाली की तुमचं एखादं कोट अॅनिक्डोटनी तुम्ही स्टार्ट करू शकता. सिमिलरली हा एक आहे प्रश्न, द ओनली वे आउट ऑफ अ लायब्ररी ऑफ सफरिंग इज टू फॉरगिव्ह. नाही समजलं असेल, असू शकते, काही मराठी ऍस्पिरंट असेल. तर तुम्ही बघा, दुःखांच्या चक्र, आय थिंक दिस इज स्पेलिंग नाहीये, बरोबर असेल, दुःखाच्या चक्रवातून बाहेर पडण्याचं एकमेव मार्ग म्हणजे श्रम करणे हो. ठीक आहे, हे एक त्याचं एसे आहे, याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे. नेल्सन मंडेला पासून त्यांनी स्टार्ट केलं. नेल्सन मंडेला सर्वांना माहिती आहे, प्रिझन मध्ये होती त्यांनी, आणि कशा हिशोबाने त्यांनी पूर्ण ती मुवमेंट जो आहे आफ्रिकेमध्ये रन केली त्याच्याबद्दल तुम्हाला क्लिअरिटी असेल. नसेल माहित काही मुलांना नेल्सन मंडेलाचं, तर महाराष्ट्रामधले काही एक्झाम्पल लिहा ना, काही हरकत नाही. कुठले एक्झाम्पल लिहिताय, कोणत्या याचे लिहिताय ते याच्यात मॅटर करणार नाही, पण तुम्ही लिहत आहे हे मॅटर करणार नाही. ठीक आहे, दॅट्स वाय अॅनिक्डोट, कोट्स ते तुमच्याकडे राहायला पाहिजे, डेफिनेटली रेडी राहायला पाहिजे. इथे मी जे रेड कलरनी हायलाइट केलं हे याला कनेक्टर्स म्हणतो आपण. ठीक आहे, हे कनेक्शन इस्टॅब्लिश करायसाठी इम्पॉर्टंट होऊन जाते, त्याच्याबद्दल मी क्लॅरिटी देते. पण सध्या इतकं तर आयडिया मिळालं असेल की काही एक्झाम्पल्स जो आहे तो आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे, तर हे झालं आपलं अॅनिक्डोट. ओके, अंडरस्टँडिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ अ टॉपिक पण तुम्हाला मिळालं असेल. ओके, तर आता हे तर तुम्हाला बघा, मी तुम्हाला पूर्ण एक इम्प्लिमेंटेशन जो आहे पूर्ण एक, आता आपण जितके पण पॉइंट्स डिस्कस करू ना, ठीक आहे,
जितके पण आपण पॉईंट्स डिस्कस करत आहोत ते पूर्ण पॉईंट्सचं इम्प्लिमेंटेशन टॉपर्सनी कशा आन्सर शीटमध्ये केलेलं आहे, ठीक आहे, त्याला पण मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे, म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. आता तुम्हाला जे थोडीफार जी आयडिया मिळत असेल तर ते पहिले घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे हळूहळू प्रोसीड करू. ठीक आहे, एक तर आयडिया मिळाली असेल की अॅनिक्डोट, कोट्स, काही पोयम नी पण तुम्ही आपलं जे आहे एसीची सुरुवात करू शकता. ओके. नंतर बघ, इंट्रो बनवलं काहीतरी, नंतर काय करायचं, बॉडी. आता बॉडीमध्ये आपलं होतं की व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन. आय थिंक मी याच्यापेक्षा एक व्यवस्थित टॉपिक आणलेला आहे. ठीक आहे, सपोज आपण व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा टॉपिक घेतो किंवा एखादा रॅन्डम टॉपिक कुठला पण आपण एक टॉपिक घेतला, त्याच्यावर डायमेन्शन कसे एक्सपांड करायचे. डायमेन्शन एक्सपांड करायसाठी तुम्हाला काही एक इझी स्टेप्स सांगते. ठीक आहे, डायमेन्शन एक्सपेंड करायसाठी काही इझी मेथड्स तुम्ही आपल्या आन्सर्समध्ये नोट डाऊन करू शकता. बघा, काही एक्स्ट्रा पॉईंट्स जे मी इथे सांगत आहे त्याचे तुम्हाला नोट्स नाही मिळणार, ते तुम्हाला नोट्स इथूनच ऍड करावं लागेल तुमच्या नोटबुकमध्ये, किंवा जर तुम्ही नोट्स काढत असणार तर प्लीज ते तुम्ही पण स्वतः पण ऍड करून घ्याल. ठीक आहे, तर मी तुम्हाला काय सांगत होती, देर आर सर्टन टॉपिक्स किंवा सर्टन पॉइंट्स ज्याच्यावर तुम्ही एक्सपान्शन करू शकता किंवा डायमेन्शन फोडू शकता. आता त्याचं मी परत क्लिअरिटी देते. बघा, बॉडी पार्टला तुम्ही कशा हिशोबाने एक्सपांड करू शकता. बघा, हाऊ कॅन यू ब्रेक डाऊन एनी टॉपिक इन अ व्हेरियस सेक्शन. तर सर्वात पहिलं आहे टेम्पोरल डिव्हिजन. बघा, हे टेम्पोरल डिव्हिजन काय असते हे महत्वाचं नाहीये, डिव्हिजन मी कशी करते ते महत्वाचं आहे. बघा, टेम्पोरल डिव्हिजन मध्ये मी कसं ब्रेक करू शकतो, मी पास्ट मध्ये काय झालं त्याच्यामध्ये लिहू शकतो, प्रेझेंट मध्ये काय झालं त्याच्यामध्ये लिहू शकतो, आणि फ्युचर मध्ये काय पॉसिबिलिटीज आहेत त्याच्यामध्ये मी आपल्या एसीला ब्रेक करू शकते. ओके. नंतर सेकंड, प्रॉब्लेम आणि सोल्युशन या क्रायटेरियावर मी ब्रेकडाऊन करू शकते. जसं की पहिले मी काय करेल, एखादा टॉपिक आहे जो एक्झाम्पल्स मी सांगेल, जस्ट आता हे नोट डाऊन करून घ्या. कन्सेप्ट सांगू शकते, कन्सेप्टमध्ये मी सांगताना एक पॉईंट ऍड करू शकते की बाबा कशा हिशोबाने मी कन्सेप्ट एक्सप्लेन करताना डेफिनेशन्सनी करू शकते, किंवा एखादं हिस्टोरिकल इव्हॉल्युशन कसं झालं, ठीक आहे, एखाद्या कन्सेप्टचं. जसं की आपण वुमेन एज्युकेशन घेतलं, वुमेन एज्युकेशन किंवा वुमेनचं पार्टिसिपेशन इन अ वर्कफोर्स हे घेतलं, तर वेदिक टाइम पिरियडमध्ये कसं होतं, ठीक आहे, सभा समिती काय होती, विधाता काय होती, हे आपण शिकलो ना हिस्ट्रीमध्ये, तर आपल्याला माहित राहायला पाहिजे. प्री वेदिक सोसायटीमध्ये वुमेनला रेस्ट्रिक्शन नव्हते, लेटर वेदिकमध्ये झाले. त्याच्यानंतर आपल्या एन्शियंटमध्ये पण थोडं आपल्याला दिसून आलं, कारण की लेटर वेदिकचं पिरियड चालू होतं. मग आलं बुद्धिझम, बुद्धिझममध्ये थोडंसं रिलॅक्सेशन होतं. मग जैनिझम पण होतं, जैनिझममध्ये पण रिलॅक्सेशन दिसलं. मग काय आलं, आपलं मिडिवल आलं. मिडिवलमध्ये आपल्याला माहित झालं मुस्लिम युग जो आहे इन्व्हेजन भारतात झालेलं होतं, त्याच्यामुळे बरेचसे कंडिशन्समध्ये चेंज दिसून आले. ठीक आहे, त्याच्यानंतर मॉडर्न इंडिया आलं. मॉडर्न इंडियामध्ये आपल्याला वुमेन्स पार्टिसिपेशन दिसून आलं, सरोजिनी नायडू दिसून आले. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे कल्पना दत्त होते. ठीक आहे, त्यांनी कसे रिव्हॉल्युशनरी ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत होते. महाराष्ट्रामध्ये काही जे पार्टिसिपेंट होते त्यांची आपल्याला नावं माहीत राहायला पाहिजे. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला जसं मॅडम भिकाजी कामा हे काही पर्सनॅलिटीज आहेत मॉडर्न युगमध्ये, कसे त्यांनी पार्टिसिपेशन केलं हे आपल्याला एक जनरेशन माहीत झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर आता करंट स्टेजमध्ये आपण लिहू शकतो सुनीता विल्यम इज अ बेस्ट एक्झाम्पल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपली क्रिकेटर आहे, वुमेन क्रिकेटर, मला तिचं नाव नाही ऐकत येते, स्मृती असं काहीतरी. ठीक आहे, ती जे क्रिकेटर आहे वुमेन क्रिकेटर, त्यांचं एक नाव लिहू शकता तुम्ही. त्याचबरोबर आपले फायनान्स मिनिस्टर, सेंट्रलचे फायनान्स मिनिस्टर कोण आहेत, निर्मला सीतारामन. ती कशी आपली लिडरशिप क्वालिटीज दाखवते, कशी पार्लमेंटमध्ये एखादा स्पीच किंवा आपला एक मुद्दा मांडतो, त्याच्याबद्दल तुम्हाला आयडिया राहायला पाहिजे. म्हणजे पूर्ण आपण वुमेन ह्या टॉपिकचं हिस्टोरिकल इव्हॉल्युशन घेतलं तर हे पूर्ण युगला मी कव्हर केलं. तसंच तुम्ही लिहू शकता, हे का आपलं हिस्टोरिकल इव्हॉल्युशन झालं एखाद्या टॉपिकचं. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रॉब्लेम, मग आपण तो इश्यू सांगू शकतो, नाही एखादा हे आहे पण इश्यू पण आहे, मग तुम्ही सोल्युशन देऊ शकता, तुम्ही वे फॉरवर्ड देऊ शकता किंवा रोड हेड पण देऊ शकता. हे प्रॉब्लेम सोल्युशन अप्रोचनी तुम्ही तुमच्या बॉडीला ब्रेकडाऊन करू शकता. ठीक आहे, द नेक्स्ट वन तुम्ही कसं ब्रेकडाऊन करू शकता, कुठले सेक्टर्सचं एक्सप्लोर करू शकता, ते आहे स्टेक होल्डर्स. ठीक आहे, स्टेक होल्डर्स म्हणजे काय आहे की बघा, एखादा इश्यू आहे त्याच्यामुळे चिल्ड्रन्सला काय इफेक्ट होत आहे,
सिनियर सिटीजनला काय इफेक्ट होत आहे, वुमेन्सवर कसं इफेक्ट होत आहे, ट्रायबल्सवर कसं इफेक्ट होत आहे, इव्हन आपण म्हणू शकतो मायनॉरिटी कम्युनिटीवर कसं इफेक्ट होत आहे. ठीक आहे, असे डिफरंट सेक्टर्स या ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना केस स्टडी जर तुम्ही एथिक्सची चांगल्याने प्रिपेअर केली असेल तर तुम्हाला माहिती आहे स्टेक होल्डर अप्रोच आपण यूज करावा लागतो. तर तसे तुम्ही स्टेक होल्डर्समध्ये ब्रेकडाऊन करू शकता. ठीक आहे, याला आता मी इरेज करते, मग बाकी जे पॉईंट्स इथे ऍड करते. ओके, आय होप हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल. त्याच्यानंतर डिफरंट वॉक ऑफ लाईफ, याच्यामध्ये पण तुम्ही बॉडीला ब्रेकडाऊन करू शकता. जसं की काय इंडिव्हिज्युअल लेवलवर, इंडिव्हिज्युअल लेवलवर एसेला बॉडी पार्टमध्ये ब्रेकडाऊन करा. फॅमिली लेवलवर, ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोफेशनल लेवलवर, ठीक आहे, इव्हन वर्क प्लेसच्या प्रोफेशनल म्हणजे तेच वर्क प्लेस आपलं कसं आपलं लेवल आहे. मग आपण लिहू शकतो सोसायटी, सोसायटी अँड कम्युनिटी, त्या लेवलवर तुमचं काय म्हणजे त्या लेवलवर तुम्ही टॉपिकला ब्रेकडाऊन करू शकता. मग नॅशनल आणि मग ग्लोबल. ठीक आहे, असं तुम्ही डिफरंट वॉक ऑफ लाईफमध्ये याला ब्रेकडाऊन करू शकता. एक्झाम्पल्स मी देणार आहे, जस्ट आता सध्या हे कन्सेप्ट समजून घ्या. पूर्ण व्हिडिओ जेव्हा बघणार तेव्हा तुम्हाला एक्झाम्पल्सची क्लॅरिटी येईल. ओके, नंतर एक स्टँडर्ड अप्रोच आहे, जो आपला एक स्टँडर्ड अप्रोच होतो, सिलेबसचा जो आपला अप्रोच आहे. ठीक आहे, सोशल आहे, पॉलिटिकल आहे, इकॉनॉमिक, ॲडमिनिस्ट्रेशन, इंटरनॅशनल, इन्व्हायरमेंट, हिस्टोरिकल, सायंटिफिक, सोसायटी, लीगल, इथिकल. ब्रेक करा ना, सिलेबसचे तेच टॉपिक आहेत, त्या याच्याने ब्रेकडाऊन करून घ्या एसेला, ते पण इम्पॉर्टंट हो, तशा हिशोबाने करू शकता. किंवा तुम्ही सेक्टर वाईज पण डिस्ट्रीब्यूट करू शकता. व्हेरियस सेक्टर्स, व्हेरियस सेक्टर्स म्हणजे कसं, मीडिया सेक्टर्स थ्रू काय आपल्याला दिसून येत आहे, सायन्स अँड टेक सेक्टरमध्ये घ्या, पर्सनल, बिझनेस, स्पोर्ट्स, डिफरंट पॉईंटनी तुम्ही त्याला एक्सपांड करू शकता. तेच मला तुम्हाला सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही एसे लिहिणार तेव्हा तुम्हाला समजून येणार, नोट्स बनवणार तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. परत इथे तुम्ही डायमेन्शन जसं मी सांगितलं, सेक्टरल डायमेन्शन, सोशल, पॉलिटिकल, हिस्टोरिकल, इकॉनॉमिक, कल्चरल, XYZ. टेम्पोरल म्हणजे एन्शियंट मध्ये काय चालू आहे, पोस्ट इंडिपेंडन्स, इंडिपेंडन्स, कंटेम्पररी रिलेव्हन्स काय आहे एखाद्या टॉपिकचं, तसं लिहू शकता. त्याच्यानंतर प्रॉस्पेक्ट, चॅलेंजेस, इश्यूज. मग इथे तुम्हाला दुसरं दिसून येते, एक मिनिट, मग इथे तुम्हाला दिसून येणार इम्पॅक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी, कम्युनिटी, इन्स्टिट्यूशन लेवलवर कास्ट, जेंडर, क्लास, रिजनमध्ये काय आहे, स्टेक होल्डर अप्रोच, वुमेन्सला काय इफेक्ट होत आहे, मायनॉरिटी थ्रू काय प्रॉब्लेम्स आहेत, या हिशोबाने तुम्ही आपल्या पूर्ण बॉडी पार्टला एक्सप्लोर करू शकता. ठीक आहे, हे आय होप हे तुम्हाला आयडिया मिळालं असेल. एक्झाम्पल्स बघितल्यावर परत क्लिअरिटी येणार, जस्ट थोडासा वाट पहा, एक्झाम्पल्स येणारच आहेत. आय होप इतकं तर तुम्हाला आयडिया मिळालं असेल. ओके, तर हे तर झालं. त्याचबरोबर बघा, जेव्हा पण तुम्ही एसे लिहिता ना, तर काही गोष्टी नेहमी माइंडमध्ये नेहमी तुम्हाला समजायला पाहिजे. ते म्हणजे असं आहे, तुमचं जे काही आर्ग्युमेंट आहे, जे काही पॉईंट तुम्हाला मांडायचे आहेत, त्याला मांडताना तुम्ही त्याचं मांडणं एक्झाम्पल्सचं यूजनी करू शकता. ते म्हणजे कसं, हा आता एक मी स्क्रीनशॉट आणलेला आहे, त्याला तुम्ही प्रॉपरली नोटीस करा. देन यू विल नोटीस की मला म्हणायचं काय आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हा एक एसेचा टॉपिक आहे, ऍक्शन विदाउट थॉट इज एम्प्टी अँड थॉट विदाउट ऍक्शन इज ब्लाइंड. दॅट इज विचाराशिवाय केलेली कृती शून्य असते आणि कृतीशिवाय केलेला विचार आंधळा असतो. हा आपला टॉपिक आहे एसीचा. ठीक आहे, अंटिल अँड अनलेस तुम्ही विचार करून काही ऍक्शन घेणार नाही, ठीक आहे, ठीक आहे, दॅट इज विचाराशिवाय केलेल्या ऍक्टिव्हिटीचं काही महत्व नसते. ठीक आहे, आणि कृतीशील केलेला विचार म्हणजे तुम्हाला समजलं ना, ऍक्शन इज ब्लाइंड विदाउट थॉट. ठीक आहे, अँड ऍक्शन विदाउट थॉट इज एम्प्टी. जस्ट हा एक टॉपिक आहे, आता याला एक्सप्लोर करायचा आहे. ठीक आहे, तर बघा इथे त्या व्यक्तीने 2 पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवले आहे. इथे आता तुम्हाला फोडताना या टॉपिकला जर तुम्हाला ब्रेकडाऊन करायचं आहे, तर एक एक्झाम्पल किंवा एक अॅनेक्डोट तुम्ही या टॉपिकवरून देऊ शकता आणि एक अॅनेक्डोट तुम्ही या टॉपिकवरून देऊ शकता. ठीक आहे, आता या दोघांना कंबाईन करून नाऊ लेट्स एक्सप्लोर, ज्याला मी म्हणतो ना कनेक्टर म्हणून मी तुम्हाला जे सांगणार आहे. कनेक्टरमध्ये पण 2 पार्ट असतात, एक स्टेटमेंट कनेक्टर आणि एक असतो आपला सेकंड पार्ट असतो एक आपलं वर्ड कनेक्टर. ठीक आहे, ते मी तुम्हाला सांगते. पण बघा, स्टार्टिंगला तुम्ही एखादी स्टोरीला इंट्रोड्यूस करत आहे, तर या दोघांना इंट्रोड्यूस करा, मग यांचं कनेक्शन दाखवा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डायमेन्शन फोडा बॉडीमध्ये. ठीक आहे, हे तुमचं इंट्रोडक्शनमध्येच येणार. कनेक्शन जे दाखवत आहे किंवा जे काही अॅनेक्डोट तुम्ही लिहत आहे ते 1 to 1.5 पेजेस राहायला पाहिजे. ठीक आहे, ज्याच्याने काय होईल, तुमची प्रॉपर बिल्डअप बनेल. आता एक्झाम्पल्सने आपण बघू, पण जस्ट एक आयडिया तुम्हाला मिळेल. आता हे 2 पार्टमध्ये सपोज तुम्ही ब्रेकडाऊन केलं इंट्रोडक्शन लिहिताना, तर पहिलं पार्ट बघा, देर आर फ्यू रिझन्स की वाय ऍक्शन मे ऑकर विदाउट थॉट्स. कशामुळे ऍक्शन विदाउट थॉट होऊ शकतं, जसं की आपण
बघा काही ऍक्टिव्हिटीज आपल्या हातात नसतात. जसं की एखादं गरम ताव्यावर तुम्ही हात ठेवणार किंवा आगीच्या विस्तू विस्तू जो लागतो त्याच्यावरती तुम्ही हात ठेवाल ना, तर रिफ्लेक्स ऍक्शन होते. आपला हात आपण मागे घेऊन घेतो, गरम वाटायला लागते म्हणून. तर ते स्पॉन्टेनियस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला विचार नाही करावा लागत. ते आपली बॉडी आपोआप करतो. ठीक आहे. हाऊएव्हर कधी रोड गेजचा बघितलं, ठीक आहे. मायनर ऍक्सिडेंट झालं, इट कॅन लीड टू द गँग वॉर. दिस इज एक्झाम्पल दॅट इज निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला दिसून आलं. ठीक आहे. हे एक पॉईंट आपल्याला याची दिसून आली. ठीक आहे. ऍक्शन विदाउट थॉट, बिना विचार करता काही थॉट्स, जसे स्पॉन्टेनियस ऍक्शन एक झालं आणि हा रोड गेजचा एक्झाम्पल तिने एक दिलं. हे पॉझिटिव्ह वेचं दिलं आणि हे इथं निगेटिव्ह एक्झाम्पल तिने दिलं. बघा दिसून येतं इथं तुम्हाला म्हणजे 2 मेजर चेंजेस. दॅट इज त्या व्यक्तीने हा टॉपिक एक्सप्लेन करताना पण ब्रेकडाऊन केलं. एका याच्यात त्याने स्पॉन्टेनियस ऍक्शन दॅट इज पॉझिटिव्ह वेने दाखवलं, एक तिने निगेटिव्ह एक्झाम्पल दाखवलं रोड गेजचं. ठीक आहे. नंतर आता आपल्याला सेकंड पॉइंटला ब्रेकडाऊन करायचं आहे. द बेस्ट एक्झाम्पल जे सर्वांच्या मनात येते, मिडिवल हिस्ट्री वाचलं असेल, ते आहे मोहम्मद बिन तुगलक. काय केलं मोहम्मद बिन तुगलकने? मोहम्मद बिन तुगलकने सर्वांना माहिती आहे हे असे रूलर होते. त्यांनी काही ओव्हरनाईट शिफ्ट केलं दिल्लीला दौलताबाद कॅपिटलमध्ये. ठीक आहे. कॉइनेज ऍक्ट मध्ये पहिले ते कॉइन जे होते, कॉइनेज ऍक्ट मध्ये चेंज आणलं. ठीक आहे. त्यांनी आय थिंक मिंटिंग कॉइन जो मिंट होत होता आपल्या मटेरियल, ठीक आहे, तो मटेरियल जो त्यांनी नेक्स्ट टाइम यूज करायला लागले तो एक्सपेन्सिव्ह व्हायला लागला. ठीक आहे. तर त्या कॉइनची व्हॅल्यू तर कमी होती, पण तो जो मटेरियलनी जो कॉइन बनलेला आहे तो एक्सपेन्सिव्ह होता. हे आपल्याला माहित आहे. कॉइनेज ऍक्ट मध्ये पण, या कॉइनेज सिस्टीम मध्ये पण त्यांनी चेंज आणले. हे काही 2 स्टेप त्यांनी घेतले होते. दॅट इज थॉट विदाउट, याला काय एक्सप्लेन, दॅट इज अनदर थॉट विदाउट, ऍक्शन विदाउट थॉटला यांनी परत एका अनदर सिच्युएशननी एक्सप्लेन केला. हे 2 तर झाले. परत त्यांनी त्याच पॉइंटला इथे एक्सप्लेन केलं. आय थिंक मी याचं पॉईंट शायद स्क्रीनशॉट मिस झालं, पण ठीक आहे. पण तुम्हाला इतकंच आयडिया मिळालं असेल. जर तुम्हाला ब्रेकडाऊन करायचं असेल तर तुम्ही कशा हिशोबाने करू शकता. दॅट इज याने ऍक्शन घेतलं पण जास्त त्याच्यावर विचार नाही केला आणि हे कुठं ना कुठं आपल्याला एक एम्प्टी रिझल्ट दिलं. त्यांना मग नंतर वापस दिल्लीला कॅपिटल बनवायला लागली. कॉइनेज ऍक्ट मध्ये जे काही चेंजेस आणले होते ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस झाल्यामुळे त्याला पूर्ण हे चेंज करावे लागले. म्हणून मोहम्मद बिन तुगलक याचा एक्झाम्पल जो आहे तो तुम्हाला डेफिनेटली ऍड करता येणार. कुठून आठवलं असेल त्या व्यक्तीला? त्या व्यक्तीने चांगल्याने हिस्ट्री, एन्शियंट, मिडिवल प्रत्येक सब्जेक्टला वाचलं असेल. त्याला माहिती आहे की क्वेश्चनला किंवा टॉपिकला कसं ब्रेकडाऊन करायचंय, त्याच्यामुळे तो ब्रेकडाऊन करू शकला. ठीक आहे. म्हणून काहीच बरोबर नोट्स रेडी ठेवा, बरोबर कन्सेप्ट क्लिअरिटी ठेवा. जास्त बल्की मटेरियल होत आहे म्हणून तुम्ही लहान नोट्स 15-20, आता बघा मेजरली बरेचसे मोठ्या कोचिंगने आता मटेरियल लॉन्च केलेले आहेत, फ्रीमध्ये तुम्हाला मटेरियल देत आहे. त्याला रँडमली फॉलो करू नका. थोडंसं स्वतःचाही माइंड लावा. त्याला कसं वापरायचं आहे हे जोपर्यंत क्लिअर नसेल तोपर्यंत काहीही होणार नाही. कॉम्पिटिशनमध्ये युपीएससी देणारे ऍस्पिरंट आहे, इव्हन ज्यांच्यासोबत मी सध्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, 2-3 मुला-मुलींसोबत माझं बोलणं होत आहे टाइम टू टाइम बेसिसवर, जे यावर्षी मेन्स देणार आहे एमपीएससीची. त्या सर्वांनी मला एकच प्रॉब्लेम सांगितलं, मॅम बरेचसे माझे जे फेलो ऍस्पिरंट आहेत, ठीक आहे, मी युपीएससीची तयारी केली होतो म्हणून मला एक क्लिअरिटी आहे की मला कुठलं रिसोर्सेस फॉलो करायचं आहे. फ्रीमध्ये मला एखादा रिसोर्स मिळत आहे याचा अर्थ असं नाहीये मी त्याला ब्लाइंडली फॉलो करणार. ठीक आहे. माझं कंटेंटमध्ये जर इनपुट देत नसेल तर तो फ्रीचा रिसोर्सेस काही युजफुल राहणार नाही. अनटिल अँड अनलेस एनी सबस्टन्स ऑर एनीथिंग विच विल नॉट ॲड अ व्हॅल्यू टू युअर प्रिपरेशन, ती जर फ्रीमध्ये भेटत असेल तरी ती व्हॅल्यू करणार नाही. हे लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला एखादा कंटेंट तुम्हाला चांगल्याने मिळत असेल, ठीक आहे, तो फ्री असो किंवा पेड असो, जर ते व्हॅल्यू ऍड करत असेल तेव्हा तो आपल्याला इम्पॉर्टंट होऊन जातो. ठीक आहे. हे पण पॉईंट लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला एखादा कंटेंट मिळाला असेल, चांगला कंटेंट राहतो. बघा आपल्याकडून प्रत्येक फॅकल्टीज आपल्याकडून चांगलाच प्रयत्न करतात कंटेंट देण्याचं, पण तो कंटेंटचा वापर तुम्ही चांगल्याने करा. तर कंटेंटला रँडमली अंडरस्टँडिंग बिल्ड नको करा. कंटेंटचं प्रॉपर डिटेल अनालिसिस ठेवा. अनटिल अँड अनलेस तुम्ही त्याचं प्रॉपर अनालिसिस किंवा तुमची अंडरस्टँडिंग नाही राहणार तोपर्यंत असे आन्सर्स, असे चांगले नोट्स तुम्ही बनवू शकणार नाही. ठीक आहे. हे पण मी क्लिअर करून देते. 2027च्या मुलांसाठी 25वाल्या मुलांना क्लिअर असेलच. ठीक आहे. त्यांनी रँडमली कोणाकडेच नसेल गेले, त्यांनी प्रॉपरली एक अनालिझी म्हणजे कन्सेप्ट जेव्हा जे क्वालिटी देत आहे त्यांच्याकडेच लक्ष दिलं असेल. ठीक आहे. हे तुम्हाला एक पॉईंट सांगायचं होतं. अनटिल अँड अनलेस अनालिटिकल नेचर नाही राहणार तुमच्या आर्ग्युमेंटला, तुम्ही एक्झाम्पल सोबत सबस्टॅन्शिएट नाही करणार तोपर्यंत काही व्हॅल्यू राहणार नाही तुमच्या एसेमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता मोहम्मद बिन तुगलकचं एक्झाम्पल आणि इथे ह्युमन रिफ्लेक्स आणि हे रोड गेजचं इशू ती त्याने एक्सप्लेन केला. आय थिंक मला हा सेकंड थॉट राहिलं होतं आणायचं. ठीक आहे. काही इशू नाही, पण तुम्हाला इतकं आयडिया समजलं असेल ना की हे 2 तर तुमच्याकडे
आहे, म्हणजे या पॉईंटचे तुम्ही एक्झाम्पल्स बघू शकता. सिमिलरली तिने या पॉईंटचं पण एक्झाम्पल दिलं आणि त्याच्यानंतर मग तिने पुढच्या पॉईंटला एक्सपांड केलं. ठीक आहे. तर आता तुम्ही हे इंट्रोडक्शन दिलं, हे तुम्ही काही इंट्रोडक्शन लिहिलं. ठीक आहे. आता इंट्रोडक्शन लिहिल्यानंतर आता बघा हा बघा, हे आहे आपलं पेज. तुम्ही 1.5 पेजमध्ये काहीतरी इंट्रो दिलं. इंट्रो दिल्यानंतर इथे सपोज इंट्रोमध्ये तुम्ही कोट ऍड केलं. बघा काही कोट्स जे असतात ते सेल्फ एक्सप्लेनेटरी असतात. ठीक आहे, स्वतःहून म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो त्याला एक्सप्लेन करायची गरज नसते. पण एखादा कोट जो थोडासा डीप अंडरस्टँड म्हणजे डीप मिनिंगला हे करत असेल, दाखवत असेल, तर त्याला प्लीज थोडंसं एक्सप्लेन करून घ्या 2-3 लाईनीमध्ये. ठीक आहे. ओके, एक्सप्लेन करा. ओके, हे झालं, इंट्रो दिलं. इंट्रो दिल्यानंतर तुम्हाला जो मेन पार्ट आहे दॅट इज बॉडी पार्टकडे येताना, ठीक आहे, इंट्रो झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बॉडी पार्टकडे येत आहात त्या टाइमला तुम्हाला काय करायचं आहे, त्या टाइमला तुम्हाला काही कनेक्टर वर्ड्स ऍड करायचे आहेत, ज्याला आपण म्हणतो प्रॉस्पेक्ट चेंज होत आहे. प्रॉस्पेक्ट चेंज कसा होतो? प्रॉस्पेक्ट चेंज जो होतो तो 2 टाईपने होतो. ठीक आहे, बघा काही मुलं जे नवीन असेल 2-3दा व्हिडिओ बघायला लागेल तुम्हाला, जर कन्सेप्ट क्लिअरिटी नसेल होत ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला समजून येणार. जुन्या मुलांना तर माहिती आहे कसं आहे काय आहे. तर बघा कनेक्टर वर्ड्स कसं करायचं बघा, 2 टाईपने असतात. एक असतो मायनर या मायक्रो कनेक्टर आणि एक असतो मॅक्रो कनेक्टर. मायक्रो कनेक्टर म्हणजे आता बघा आपण मी तुम्हाला सांगितली एसेला तुम्हाला ब्रेकडाऊन करायचे 4-5 पॉईंटमध्ये. सपोज तुम्ही विचार केला असेल तुम्ही काही प्रॉस्पेक्ट ऍड करणार आहात. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काही डायमेन्शन कव्हर करणार आहे. सपोज तुम्ही पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, हिस्टोरिकल जे काही डायमेन्शन आहे ते कव्हर करणार आहे. सेकंडमध्ये तुम्ही चॅलेंजेस नोट करणार आहे. ठीक आहे, हे तुम्ही डिसाईड केलं आहे. आणि थर्डमध्ये तुम्ही मग वे फॉरवर्ड देणार आहे. ठीक आहे, आता हे लिहिताना तुम्हाला प्रत्येक पॉईंटमध्ये तुम्हाला काही स्टेटमेंट ऍड करायला लागेल, त्याला आपण मायक्रो कनेक्टर म्हणतो. मायक्रो कनेक्टरचे एक्झाम्पल काय आहे? सिमिलरली, पहिले तुम्ही पॉलिटिकल डिस्कस केले, मग लिहिणार सिमिलरली फ्रॉम इकॉनॉमिक पॉइंट ऑफ व्ह्यू वी कॅन सी दॅट एक्स वाय झेड. ठीक आहे, इन ऍडिशन टू इन सिमिलर वे और ॲट अ सोसायटीयल लेवल. ठीक आहे, ॲट अ सोसायटीयल लेवल वी कॅन सी दॅट. किंवा मग काही तुम्ही, हे तर झालं मायक्रो. ओके, किंवा हे आपण कधी करणार एखाद्या टॉपिकचं जेव्हा तुम्ही सब पॉईंट करत असणार. पण आता प्रॉस्पेक्ट डिस्कस केल्यानंतर मग तुम्हाला चॅलेंजेसकडे यायचं असेल तर तेव्हा तुम्हाला एखादी फुल प्लेस सेंटेन्स ऍड करावं लागेल. ठीक आहे, ओके. आता एक्झाम्पलनी बघा. आता सपोज तुम्ही इंट्रोडक्शन दिले, इंट्रोडक्शन मधून तुम्हाला बॉडी पार्टकडे यायचं असेल तर तुम्हाला एक मेजर कनेक्टर ऍड करावं लागेल. एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. आता या व्यक्तीने जसं की हे दुःख चक्रवाळ्यातून बाहेर पडण्यासाठी, ठीक आहे, श्रम हा योग्य असतो, हा त्यांचा एक्झाम्पल म्हणजे हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नोट डाऊन करा की पहिले या व्यक्तीने काय केलेलं आहे, पहिले त्याने अनेक्डोट ऍड केलेला आहे. काय केलेलं आहे? अनेक्डोट. हा त्याचा पूर्ण अनेक्डोट आहे. हा जो काही तिने लिहिलेला आहे हा अनेक्डोट आहे. त्याच्यानंतर त्या अनेक्डोट पासून तिला एखादं ट्रान्झिशन करून बॉडी पार्ट मध्ये यायचं आहे. तर बॉडी पार्ट मध्ये येताना आपण काय करू, एक कनेक्टर स्टेटमेंट ऍड करू. ठीक आहे, कनेक्टर स्टेटमेंट ऍड करू. तर कनेक्टर स्टेटमेंट त्यांनी कसं ऍड केली आहे, एक सेकंड, लेट मी चेंज द पेन. कनेक्टर स्टेटमेंट कशी ऍड केली बघा. Throughout this essay, we are going to further explore the forgiveness is the art and an attribute of a strong, what prevents the man from practicing his virtue, and how forgiveness is only way out of the this. ओके, तर हे इथं बघा, हा जो पूर्ण पॅरेग्राफ आहे हा आहे कनेक्टर स्टेटमेंट. हे झाल्यानंतर तुम्ही काऊन या पार्टला डिस्कस करणार, दॅट इज बॉडी पार्ट. एक्झाम्पल्स आपण लाईव्ह एक्झाम्पल्स बघू पूर्ण, त्याच्याने परत क्लिअरिटी येईल. पण थोडंफार तर तुमची कन्सेप्ट बळत असेल. ठीक आहे, की मला म्हणायचं काय आहे, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी येत असेल. ठीक आहे, हे आता तुम्ही कनेक्टर ऍड करू शकता. हे तुम्हाला आता समजलं की असे कनेक्टर्स तुम्हाला बनवता येणार. मी सिमिलरली मायक्रो कनेक्टर समजलं, सिमिलरली, इन ॲडिशन टू, ॲट अ लेवल, हाऊ एव्हर. ठीक आहे, ट्रान्झिशन करायचं आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये, इथे तुम्ही पॉझिटिव्ह म्हटलं. ठीक आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. हाऊ एव्हर, काही गोष्टी वाईट पण आहेत, हे लिहू शकता. फर्दर, हे तर आपण डिस्कस केलं, आपण इंडियन सोसायटी लेवलवर बघितलं. ठीक आहे, नॅशनल लेवलवर बघितलं, पण आपण आता ग्लोबल लेवल पण फर्दर वी कॅन डिस्कस अबाउट द ग्लोबल लेवल, हे असं लिहू शकता. दिस आर द कनेक्टर वर्ड. ओके, त्याच्यानंतर एक पॉईंट, काही तुम्ही अशी कॅची टर्म्स लिहू शकता, जसं की ऑल ग्लिटर्स आर नॉट गोल्ड. मराठीमध्ये तुम्ही याचं कन्वर्जन करून घ्या, मी आता इंग्लिशमध्ये सांगते. ऑल ग्लिटर्स आर नॉट गोल्ड. ठीक आहे, आता तुम्ही लिहिलं काही चांगल्या गोष्टी म्हणजे वाईट गोष्टी आहेत, बट स्टील डोंट लूज अ होप.
देर आर सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड, म्हणजे अंधारात आहे आता ही थोडीशी सूर्याची किंवा म्हणू शकतो एखादी किरण आहे होपची. ठीक आहे, देर इज होप इन ॲडव्हर्सिटीज. असे काही जे टर्म्स आहेत ते तुम्ही ऍड करू शकता. ओके, हे तुम्हाला समजलं. झालं कसं चेंज करायचं त्याच्याबद्दल तुम्हाला क्लिअरिटी मिळाली असेल. त्याच्यानंतर बघा, आता जेव्हा तुम्ही एसे लिहत आहात, आता तुम्हाला कनेक्टर पॉइंट्स पण समजले. आता जेव्हा एसे लिहिता आहात, ठीक आहे, आता इथे एक्झाम्पल बघून घेऊ. इथे लेट मी हायलाइट इट. बघा इथे बघू शकता, नाव हॅव्हिंग अंडरस्टूड जे काही पॉइंट्स आहे इन ॲडिशन टू, ठीक आहे, फर्दर इवन ॲट अ इंटरनॅशनल लेवल इन अ सिमिलर वेव्स. ठीक आहे, असं त्यांनी लिहिलं. तर बघा एसे लिहिताना हे तर काही कनेक्टर स्टेटमेंट झाले, हे आपल्याला तुम्हाला समजून आलं. बघा बॉडी जेव्हा आपण लिहितो ना, बॉडी लिहितानाचे पण काही पद्धती असतात. जसं की एक मी तुम्हाला सांगितलं होतं, बॉडी आपण जेव्हा बॉडी पार्ट लिहितो, हे तर पॉईंट तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे, सर्टन बॉडी पार्ट लिहिताना कनेक्टर्स बद्दल आयडिया मिळाला. एका पॅरेग्राफवरून दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये शिफ्ट होताना किंवा एका डायमेन्शन मधून दुसऱ्या डायमेन्शन मध्ये जेव्हा आपण शिफ्ट होतो त्या टाइमला कसे कनेक्टेड वर्ड्स यूज करायचे आहेत. इव्हन मी तुम्हाला काही कनेक्टर स्टेटमेंट पण सांगितले, कनेक्टेड वर्ड्स पण सांगितले आणि कनेक्टर स्टेटमेंट पण सांगितले, हे तुम्हाला क्लिअरिटी झाली. त्याच्यानंतर एक पॉईंट लक्षात घ्या, कधी पण एसी लिहिताना तुम्ही हे काही एक बेसिक स्ट्रक्चर जो आहे हा वाला, ठीक आहे, हे काही एक्झाम्पल अप्रोच किंवा आपण म्हणू शकतो हे डायमेन्शन एक्सप्लोर करू शकता. ऑल्सो यू कॅन यूज सर्टन डायमेन्शन किंवा सर्टन एक फॉर्मॅट आन्सर रायटिंग मध्ये, दॅट इज एसे रायटिंग मध्ये, तो आहे हा वाला फॉर्मॅट, दॅट इज कंटेक्स्ट लिहिणं. ठीक आहे, ठीक आहे, कंटेक्स्ट लिहिणं डॉट डॉट दॅट इज कंटेन लिहिणं. सपोज तुम्ही हेल्थ हा विषयावर लिहत आहात, ठीक आहे, तर तुम्ही लिहू शकता हेल्थ सिस्टीम जर्नी सोफार. आतापर्यंत त्याची जर्नी काय होती सिस्टीम, हा तुमचा एक हेडिंग बनला. ठीक आहे, सपोज तुम्ही लिहिणार आहात हिस्ट्रीकडे जायचं आहे. ठीक आहे, हिस्टोरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू एखाद्या टॉपिकचं डिस्कस करायचं आहे, तर गोइंग टू हिस्ट्री, रिवाइंडिंग द क्लॉक असं लिहू शकता. लाईफ सायकल अप्रोच दाखवायची आहे, तर फ्रॉम लाईफ सायकल फ्रॉम सीड टू क्रेड हे लिहू शकता. काय दिलं होतं मी, कंटेक्स्ट आणि कंटेन. ठीक आहे, हेल्थ सिस्टीमचं सांगितलं, जर्नी सोफार, गोइंग फ्रॉम हिस्ट्रीचं सांगितलं तर रिवाइंडिंग द क्लॉक. ठीक आहे, रिवाइंडिंग द क्लॉक. ठीक आहे, असं बाकी पण लिहू शकता. लाईफ सायकलचं सांगितलं, फ्रॉम सीड टू क्रेड. ठीक आहे, ग्लोबलायझेशनचं लिहायचं आहे. ग्लोबलायझेशनचं पॉझिटिव्ह आहे, आपल्याला फायदाही झाला आहे, आपल्याला नुकसानही झाला आहे. ग्लोबलायझेशन डबल एज स्क्वॉड आहे असं लिहू शकतो. ठीक आहे, झालं. अशा काही हेडिंग तुम्ही देऊ शकता आणि एसेला प्रोसीड करू शकता. एक्झाम्पल बघा इथे, जसं की हा, कीपिंग द फेस टुवर्ड द सनशाईन अ कंटेम्पररी रियालिटी चेक. सूर्यप्रकाशाकडे तोंड ठेवणे एक समकालीन वास्तव तपासणी दर्शवते. ठीक आहे, हा काय तुमचा टॉपिक आहे. तर बघा त्याने काही एसेच हे वगैरे लिहिलं. त्याच्यानंतर हेडिंग कसं दिलं बघा, युटिलायझिंग ऑल द लॉजिकल माइंड इन अ कंटेम्पररी रिलेशन्स. दिसलं, हे काही कंटेक्स्ट लिहिलं त्याने आणि हा त्याचा कंटेंट लिहिलं. ओके, आय होप क्लिअरिटी आली असेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, लाईफ सायकलचं लिहायचं आहे, लाईफ सायकल अप्रोच दाखवायचे आहे, तर फ्रॉम सीड टू क्रेड. हेल्थ सिस्टीमचं लिहायचं आहे, जर्नी सोफार. ठीक आहे, म्हणजे जो काही टॉपिक राहील, ग्लोबलायझेशनचं डबल एज क्लॉज किंवा आपण हा आता लिहित होतो ऍक्शन विदाउट थॉट. ठीक आहे, आता हेडिंग लिहायची आहे त्याची, ऍक्शन विदाउट थॉट डॉट डॉट जर्नी एमटी. का बरं आहे, मग एमटीचे एक्झाम्पल द्या. ठीक आहे, मग तुम्ही एक्झाम्पल दिलं, मग ऍक्शन थॉट विदाउट ऍक्शन. ठीक आहे, लीड टू डेड समथिंग असंच होतं ना टॉपिक. सॉरी, ब्लाइंड. ठीक आहे, ब्लाइंड काय आहे, मग त्याचे एक्झाम्पल द्या या हेडिंगच्या अंदर. असं हिशोबाने तुम्ही लिहू शकता. अदरवाइज एक सिंपल फॉर्मॅट पण ठेवू शकता. डिपेंड इंडिव्हिज्युअल
ज्याला हिशोबाने द्यायचा आहे तसा तो लिहू शकतो. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, 2 एसे जेव्हा आपल्याला लिहायला येणार तर दोन्ही एसेचा थोडासा फॉर्मॅट डिफरंट ठेवायचा. कधी तुम्ही हा वाला फॉर्मॅट यूज करत असणार तर दुसऱ्या एसेमध्ये सिंपल फॉर्मॅट यूज करा. ठीक आहे, डिपेंड तुम्ही कोणत्या एसेमध्ये कुठला फॉर्मॅट यूज करताय, पण प्लीज फॉर्मॅट थोडंसं चेंज करा. मोनोटॉमस नको होऊ द्या, एसेला तुमचं मोनोटॉमस येऊ देऊ नका. ठीक आहे. नंतर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आहे. तर जसं मी बघितलं इंट्रोडक्शन तुम्ही काहीतरी दिलं, एक्झाम्पल वगैरे दिलं, मग तुम्ही वेरियस डायमेन्शनमध्ये त्याला ब्रेकडाऊन केलं. इथे काही प्रश्नच तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे, मायक्रो डायमेन्शनमध्ये ब्रेक केलं आणि काही कन्क्लुजन दिलं. तर अशा हिशोबाने तुमचा तो एसी बनणार. ठीक. आता कधी पण जो काही तुम्ही इंट्रोडक्शन लिहिना, आता हे तर तुम्हाला झालं, इंट्रोडक्शनचं मी तुम्हाला सांगितलं, ओके, बॉडी पार्टचं पण सांगितलं. कन्क्लुजन लिहिताना कन्क्लुजन लिहिण्याचे काही पद्धती आहेत. कन्क्लुजन लिहिण्याचे काही पद्धती आहेत. ते कसं बघा, कन्क्लुजन 2 टाईपने येणार. पहिला जो कन्क्लुजन येतो त्याला आपण पेन अल्टिमेट कन्क्लुजन लिहितो म्हणतो. पेन अल्टिमेट म्हणजे तुम्हाला हे इंग्लिश लँग्वेज आहे, सिंपल आहे अंडरस्टँडसाठी. म्हणजे एखादी वस्तू संपायच्या आधलं जो काय कंडिशन आहे त्याला आपण पेन अल्टिमेट करतो. ठीक आहे. तर बघा, एखादा इश्यू तुम्ही डिस्कस केला असेल त्या पूर्ण याच्यामध्ये, तर त्या पेन अल्टिमेट कन्क्लुजन मध्ये तुम्ही वे फॉरवर्ड लिहू शकता. वे फॉरवर्ड तुम्ही 2 टाईपने लिहू शकता. दॅट इज शॉर्ट टर्म वे फॉरवर्ड काय आहे आणि तुमचं लॉंग टर्म काय आहे. कधी कधी तुम्ही पेन अल्टिमेट कन्क्लुजन मध्ये काही कन्क्लुजन द्यायचं आहे. बघा, कधी पण आयएसए लिहा, आन्सर लिहा, कधी पण तुम्हाला कन्क्लुजन तिथे नेहमी लिहावं लागते. ठीक आहे. विदाउट कन्क्लुजन आपल्याला पुढच्या क्वेश्चनकडे प्रोसीड नाही व्हायचं, कन्क्लुजन लिहायचं. तर डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहू शकता. आता तुम्हाला एसे मध्ये बरेच लेंदी पेजेस लिहायचे आहेत, 11-12 पेजेस लिहायचे आहेत. तर कन्क्लुजन लिहिताना शॉर्ट टर्म लिहा किंवा लॉंग टर्म लिहा, किंवा कन्क्लुजन लिहिताना इंडिव्हिज्युअल लेवलवर वी कॅन वर्क ऑन दिस फील्ड, गव्हर्नमेंटल लेवलवर गव्हर्नमेंट कॅन इम्प्रोवाइज ऑन द पॉलिसी सिस्टीम. ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेशन लेवलवर रेट टॅपिझम एंड करा, किंवा ऍडमिनिस्ट्रेशन इम्प्लिमेंटेशन प्रॉपर व्हायला पाहिजे, ऍडमिनिस्ट्रेशन करप्शन कसं कम्प्लीट करू शकतो, असं काही सोल्युशन देऊ शकता. किंवा एक सिंपल वे आहे, फर्स्टली वी कॅन डू दिस, सेकंडली वी कॅन डू दिस. म्हणजे हे नंबरिंग नाही लिहायची ऍक्च्युली, याला असं लिहायचं, फर्स्टली वी कॅन डू दिस, सेकंडली वी कॅन डू दिस, थर्डली वी कॅन सॉल्व दिस इश्यू फ्रॉम दिस वे. ठीक आहे. किंवा तुम्ही लिहू शकता इन्फ्रा लेवलवर वी कॅन डू दिस, और इम्प्लिमेंटेशन लेवलवर तुम्ही हे करू शकता, ॲटिट्यूडल चेंज करू शकता. लोकांमध्ये एखादा प्रॉब्लेम आहे, ॲटिट्यूड चेंज करा ना. जेव्हा की तुम्हाला लिहिलं आहे कचऱ्याच्या बॉक्स जवळ, ठीक आहे, डस्टबिन जवळ लिहिलं आहे की इथंच कचरा टाका, तरी पण तो व्यक्ती कुठं कचरा टाकणार, खाली टाकणार, जमिनीवर टाकणार. ठीक आहे. तर इथं कशाची गरज आहे, इथे आपल्याला ॲटिट्यूड चेंज करायची गरज आहे. ठीक आहे. तर ॲटिट्यूड लेवलवर काय चेंजेस करू शकतो, इम्प्लिमेंटेशन लेवलवर काय चेंजेस करू शकतो, इन्फ्रास्ट्रक्चर लेवलवर काय चेंजेस करू शकतो, अशा हिशोबाने डिफरंट वेनी तुम्ही एक्सप्लोर करू शकता तुमचं कन्क्लुजन. ठीक आहे. कुठलाही एक वे डिसाईड करायचं, त्याला त्याच्यात लिहायचं, दुसऱ्या एसेमध्ये दुसरं वे एक्सप्लोर करून लिहायचं. आय होप हे समजलं असेल. त्याचबरोबर कन्क्लुजन लिहिताना, आता हे तर तुमचं पेन अल्टिमेट कन्क्लुजन झालं. त्याच्यानंतर कन्क्लुजन जेव्हा आपण फायनलाइज करतो त्याच्यामध्ये एखादं स्टेटमेंट देऊन पोएमनी एंड करू शकता, किंवा आपण एखादं अॅनिक्डोट लिहिलं. ठीक आहे. आता सपोज तुम्ही रामची स्टोरी लिहिली एखाद्या अॅनिक्डोटमध्ये, तर त्या रामच्या स्टोरीने तुम्ही तुमचं कन्क्लुजन एंड करू शकता. दॅट इज ह्याला आपण लाईफस्टाईल अप्रोच म्हणतो. मी तुम्हाला एक्झाम्पल देते, जस्ट थोडंसं एक्झाम्पल, म्हणजे थोडं 2 मिनिट म्हणजे थोडं टाइम थांबा. पूर्ण जे काही मी पॉईंट सांगत आहे त्याचं तुम्हाला एक्झाम्पल इम्प्लिमेंटेशन दाखवेल. पण एक थोडा आयडिया राहू द्या की जे काही इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही स्टार्टिंग करताय एखाद्या अॅनिक्डोटनी, त्याच अॅनिक्डोटनी तुम्ही थोडंसं एंड करा, दॅट इज कन्क्लुजन पार्टमध्ये ऍड करा, ज्याच्याने तुम्हाला एक लाईफ सायकल अप्रोच पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल त्या एखाद्या टॉपिकचं. ठीक आहे. ते कसं करायचं त्याच्याबद्दल एकदा एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला क्लिअर येणार. सो आय होप हे थोडंफार तुम्हाला आयडिया मिळालं असेल की ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला एसीए सोबत कसं जायचं आहे, प्रोसीड करायचं आहे. ब्रेन स्टॉर्मिंग करा, टॉपिक सिलेक्शन प्रॉपर करा आणि नंतर प्रोसीड करा. ओके ना, हे फॉलो करण्यानेच तुम्हाला कुठे ना कुठं मार्क्स गेन होण्यामध्ये युजफुल ठरेल ना. आता मी तुम्हाला काय करणार आहे, आता मी तुम्हाला काय पॉइंट्स दाखवणार आहे. तर सर्वात आधी आपण अनुदीप दुर्शेटी या सरांचा जो आन्सर्स की आहे त्याला आपण बघू. तर जसं की त्यांचा हा पहिला टॉपिक आहे, आता आपण याला जस्ट सेकंड. हां, सपोज हा त्यांचा टॉपिक आहे लिहिला, चेंज. हे AIR 1 होते 2017 मधले, हे टॉपर आहे UPSCचे. आता त्यांच्याकडून आपण काय एक्झाम्पल घेतलं,
ते आपण बघू. जसं की त्यांचा कोट ज्याच्यावर त्यांनी एसे लिहिलं, ठीक आहे, तो आहे चेंज इन द एंड रिझल्ट ऑल ऑफ अ लर्निंग. दॅट इज परिवर्तन सभी शिक्षण का अंतिम परिणाम है. ठीक आहे, हे आता हिंदीमध्ये वाचलं असेल तर मराठीमध्ये पण असंच काही कन्वर्जन राहील. मराठी आणि हिंदीमध्ये जास्त काही डिफरन्स येत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्हाला समजलं असेल परिवर्तन सभी शिक्षण का अंतिम परिणाम है, हा टॉपिकवर त्यांना लिहायचं आहे. ठीक आहे, तर त्यांनी बघा एक अॅनेक्डोटनी सुरुवात केली. अॅनेक्डोट म्हणजे मी म्हटलं होतं स्टोरी. तर त्यांनी स्टोरी लिहिली तमिळनाडू गव्हर्नमेंटनी कशा हिशोबाने एज्युकेशन लेवलवर, ठीक आहे, त्यांना एक प्रॉब्लेम दिसून आली की मुलांचं जे आहे ड्रॉप आउट होतं, दॅट इज ते स्कूल सोडून जात होते. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे काही मुलं स्कूलमध्ये येत होते त्यांच्यामध्ये पण माल न्यूट्रिशनची एक इश्यू जो आहे, ठीक आहे, कुपोषित मुलं बरेचसे दिसून यायचे. हेल्थ त्यांची प्रॉपरली नव्हती आणि त्याच्यामुळे पण एज्युकेशन प्रॉपरली, बघा जोपर्यंत तुम्ही हेल्दी नाही राहणार तोपर्यंत एज्युकेशन असो किंवा कुठलीही गोष्ट असेल ती प्रॉपरली आपल्याला बेनिफिट होणारच नाही. हेल्थ मेंटेन करणं पण इम्पॉर्टंट होऊन जाते. तर हे काही एज्युकेशन म्हणजे हे काही प्रॉब्लेम्स त्यांनी बघितलं. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याकडून एक गोष्ट शिकली, त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी हे प्रॉब्लेम्स बघून त्यांनी डिसाईड केलं वी नीड टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम आणि त्याच्यामुळे त्यांनी मिड डे मील स्कीम आणली. ठीक आहे, कपल ऑफ इयर त्यांनी ही स्कीम रन केली. मिड डे मील स्कीम सर्वांना माहिती आहे, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये मुलांना फ्रीमध्ये जेवण दिलं जाते. दुपारचा जो जेवण असतो तो फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला जातो. आता हा प्रत्येक स्टेटमध्ये इम्प्लिमेंट केलेला आहे, पण तामिळनाडूमध्ये ही इनिशिएशन झालं होतं. तर कपल ऑफ इयर त्यांनी इम्प्लिमेंट केलं. त्याच्यानंतर त्यांना नोटीस झालं की ड्रॉप आउट रेशो जो आहे तो कमी झाला. ठीक आहे, त्याचबरोबर त्यांनी हेच पॉईंट लिहिलं, जसं की इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीचं नाव ऍड केलं इथं, अमर्त्य सेनचं अप्रोच वगैरे. ठीक आहे, तर अमर्त्य सेनला त्यांनी हायलाईट केलं. तर बघा इम्पॉर्टंट हे बघा तुम्ही, हा जेव्हा तुम्ही बघणार एसे इथं हजारो पॉईंट्सला हायलाइटेड नाही आहे, इथं जे महत्वाचे पॉईंट्स आहेत तेच हायलाइटेड आहेत. तर हे काही तुम्हाला समजलं असेल की अच्छा हे काही त्यांनी अनेक्डोट लिहिलं. मी जे अनेक्डोट म्हणत होती ना रिअल लाईफ एक्झाम्पल, ते असं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा आहे दिस इन्सिडेंट प्रूव्ह अ एज ओल्ड सेइंग दॅट चेंज इज द एंड रिझल्ट ऑफ अ लर्निंग. शिका आणि त्याच्यानंतरच चेंज आपण करू. ठीक आहे, हे आपल्याला म्हणजे शिकूनच म्हणून आपण म्हणू शकतो की लर्निंग हेल्प टू चेंज इज ऑब्विसली द रिझल्ट ऑफ अ लर्निंग. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे तर झालं, आता त्यांना एक्सपांड करायचं आहे एसेला. तर त्यांनी कुठून केलं, कनेक्टर पॅरेग्राफ आणला. कसं बघा, इन दिस एसे वी आर गोइंग टू एक्झामिन द लर्निंग अँड द चेंजेस. टॉपिकला ब्रेकडाऊन करलं, लर्निंगला एक टॉपिक घेतलं, चेंजेसला एक टॉपिक घेतलं. एक्सपांड करायचं आहे ना, 11-12 पेजेस कसं लिहिणार आहे, जोपर्यंत टॉपिकला ब्रेकडाऊन नाही करणार तोपर्यंत लिहिणारच नाही. लर्निंग आणि चेंजेसमध्ये त्यांनी ब्रेकडाऊन केलं. आपण एक्सप्लोर करणार आहोत. आता त्यांनी काही प्रश्न अराईज केले असतील, जसं की त्यांनी एक अप्रोच वापरला हिस्ट्री टू जॉग्राफी अक्रॉस ऑल द आपण बघू डिफरंट एक्सपेक्टमध्ये. नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहोत प्रॉब्लेम आणि हिंड्रन्स काय आहे, प्रॉब्लेम आणि लॅकुनास काय आहे ते बघणार आहोत. आणि फायनली आपण चेंज थ्रू कसं हिशोबाने कन्सिस्टंटली काय कन्क्लूड करू शकतो त्याच्यावर एखादं मी फायनल टॉक देईल. अशा हिशोबाने त्यांनी ऑलरेडीच एक्झामिनरला एका स्टोरी अॅनेक्डोटनी स्टार्टिंग करून दिली. त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्यांनी एखादं कनेक्टर पॅरेग्राफ ऍड करून एक्झामिनरला आधीच सांगितलं की XYZ आपण डिस्कस करणार आहोत. आता त्या एक्झामिनरची क्युरियोसिटी वाढली, अरे तुम्ही काहीतरी सांगत आहात तर तुम्ही काय सांगणार आहात, त्याच्याबद्दल क्युरियोसिटी वाढली आहे. ठीक आहे, तर मग आता त्यांनी तो वाला पॅटर्न यूज केला जो मी तुम्हाला सांगितलं होतं ना, डॉट डॉट वाला कंटेक्स्ट आणि कॉन्टेंट वाला पॅटर्न, तो यांनी यूज केला. तर बघा लर्निंग आणि चेंज याच्यामध्ये डेफिनेशन दिली, त्या पॅटर्ननी त्यांनी मग जे काही डेफिनेशन आहे त्याच्याबद्दल दिलं. आता डेफिनेशन दिली एक, ठीक आहे, मग सेकंड टॉपिक त्यांनी दिलं, आता हाऊ लर्निंग लीड टू द चेंजेस अक्रॉस टाइम अँड स्पेस. इथे हा डायमेन्शन एक्सप्लोर केला, कुठला, आपला पास्ट टू करंट सिच्युएशन मधलं टाइम अँड स्पेस, पूर्ण हा टॉपिक मी सांगितलं ना कसं करायचं आहे, त्याला एक्सप्लोर केलं. तर तिथं लिहिताना बघा हे त्यांनी मायक्रो पॉईंट ऍड केले. हिस्टोरिकली आपल्याला हे काही पॉईंट दिसून आले. त्याच्यामध्ये सांगताना त्यांनी अब्राहम लिंकन सारखे एक्झाम्पल ऍड केले होते. 13 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, स्लेव्हरी कशी अबॉलिश झाली US मध्ये, हे तुम्ही जे वर्ल्ड हिस्ट्री करणार ना तेव्हा ते आपलं होऊन जाते. ठीक आहे, ते नॉलेज येऊन जाते आपल्याला. त्याच्यामुळे त्यांनी हे ऍड केलं एक्झाम्पल, त्यांना माहिती होतं. त्याच्यानंतर मग त्यांनी महात्मा गांधीचं पण एक्झाम्पल ऍड केलं, कशा हिशोबाने त्यांनी नॉन व्हायलन्स मेथडनी, ठीक आहे, कसं हिशोबाने चेंज आणलं होतं लोकांच्या ॲटिट्यूडमध्ये टुवर्ड्स द व्हायलन्स, हे त्यांना सांगितलं. ठीक, त्याच्यानंतर आता त्यांना नेक्स्ट हिस्टोरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस केलं. त्यांनी मग सिमिलरली हा कनेक्टर वर्ड ऍड केला, दिसतंय. मग एक नवीन डायमेन्शन ऍड केला, इकॉनॉमिकल डायमेन्शन. इकॉनॉमिक पॉईंट ऑफ, आता आपण हिस्टोरिकल डिस्कस केलं ना, गांधीजीचा एक्झाम्पल, अब्राहम लिंकनचा एक्झाम्पल. आता आपण काय करू, आता आपण करू हे इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू. मग इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूने पण त्याला जे काही पॉईंट्स आहेत त्यांनी ते एक्सप्लोर केले.
ठीक आहे, एक्झाम्पल पण दिलं कॅपिटलिझम, डेन्मार्क, स्वीडन, इथे तुम्ही बघू शकता. नेक्स्ट त्याला नंतरचं पॉईंट पॅरेग्राफमध्ये यायचं होतं, त्यांनी कनेक्टर वर्ड ऍड केला. फर्दर वी कॅन ऑल्सो सी अमर्त्य सेन अप्रोच आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे काही पॉईंट आहे त्यांना ते ऍड केलं. नंतर परत कनेक्टर वर्ड ऍड करून इन पॉलिटिकल डायमेन्शन वी कॅन एक्सप्लोर, दॅट इज इकॉनॉमिक डायमेन्शन झालं, हिस्टोरिकल डायमेन्शन झालं, आता त्यांनी पॉलिटिकल डायमेन्शनला एक्सप्लोर केलं. म्हणजे काही पॉईंट्स आहे, फ्रेंच रिव्हॉल्युशन असेल किंवा जे काही हिस्ट्री मधून पास्ट मधून एक्झाम्पल्स त्यांच्याकडे आहेत ते त्यांनी नोट केले. त्याचबरोबर आता परत असंच त्यांचं चाललं. मग त्यांनी इथिकल लेवलवर, ॲटिट्यूड लेवलवर काय चेंजेस आणू शकतो, सिमिलर म्हणून कनेक्टर ऍड करून ॲटिट्यूड लेवलचं एक्सप्लेनेशन दिलं. ठीक आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म बद्दल दिलं. ठीक आहे, सिमिलरली त्यांनी मग क्लायमेट चेंजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कसं कनेक्टर ऍड केलं बघा, इथे त्यांनी पूर्ण होलिस्टिक वेनी सर्वच टॉपिकला एक्सप्लोर केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लर्निंग काय झाली. ठीक आहे, लर्निंग द बॅरियर, पेन अल्टिमेट कन्क्लुजन दिलं. फर्स्टली आपण हे बघू शकतो. ठीक आहे, हे काही आपले पॉईंट आहेत. मग त्यांनी सेकंडली, थर्डली म्हणून एक्सप्लोर केलं. जे काही पॉईंट्स मेन्शन करायचं हे तुम्ही नंतर बघून घ्याल. मी हे एसेचं वाटत असेल तर लिंक देऊन देणार तुम्हाला, तुम्ही नंतर बघून घ्याल. लास्टली अँड फायनल असंच बोलता बोलता मग त्यांनी एक कन्क्लुजन केलं, जरीही आपल्याला काही नेगेटिव्ह दिसले तरी बेटर फ्युचर आहे आपल्याकडे. आता तुम्ही ऑफिसर बनणार आहात तर एक नेहमी एक होप वालं, दॅट इज ऑप्टिमिस्टिक राहायला पाहिजे. ठीक आहे, पॉझिटिव्ह राहाल तेव्हाच तुम्ही पॉझिटिव्ह काम करू शकणार. म्हणून स्वतःही निगेटिव्ह नाही राहायचं, निगेटिव्हिटी द्यायची नाही आणि निगेटिव्ह राहायचे नाही. दॅट्स वाय आन्सर्स लिहिताना पण अशी मेंटॅलिटी आपल्याला दिसायला पाहिजे. म्हणून कधी पण आन्सर्स किंवा कन्क्लुजन नेहमी पॉझिटिव्ह, ऑप्टिमिस्टिक किंवा एक फ्युचर ओरिएंटेड राहायला पाहिजे. म्हणून त्यांनी असं कन्क्लुजन लिहिलं. ठीक आहे, नेल्सन मंडेलाच्या या कोटनी त्यांनी स्टार्ट केलं, दॅट इज इफ यू वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड स्टार्ट विथ द चिल्ड्रन्स. लहान मुलांपासून शिक्षण करून किंवा लहान मुलांना शिकवा आणि तेव्हा तुम्हाला चेंजेस दिसतील वर्ल्डमध्ये. आणि मग त्यांनी काही पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना जे जे ऍड करायचं होतं ते त्या व्यक्तींनी ऍड केले. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण कनेक्टर वर्ड्स बघा, कन्क्लुजन एक 5 मिनिटात लिहितो का नाही, थोडंसं लेंदीच कन्क्लुजन राहतो. त्याच्यामध्ये पण कनेक्टर वगैरे ऍड करून त्यांनी अशा हिशोबाने आपला कनेक्शन आपण म्हणू शकतो एखादं एंडिंग दिली. त्याचबरोबर लास्टला आपण कन्क्लुजनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही पोएम्स वगैरे लिहू शकता, इव्हन तुम्ही कोट्स पण ऍड करू शकता. त्यांनी फायनली क्लोज केलं, गांधीजी सेड अवर ग्रेटनेस लाय नॉट सो मच इन द चेंजिंग द वर्ल्ड ॲज चेंजिंग अवर सेल्फ. ठीक आहे, वर्ल्डला जेव्हा तुम्हाला चेंज करायचं असेल तर सर्वात आधी चेंज आपल्याला स्वतःहून आतमध्ये, दॅट इज इनिशियल स्वतःला चेंज करा, नंतर तुम्हाला वर्ल्ड चेंज करू शकतो. ठीक आहे, चेंजिंग द वर्ल्ड ॲज इन अ चेंजिंग अवर सेल्फ. वर्ल्डला चेंज करा असेल, स्वतःला चेंज करा, स्वतःची जी चुका आहेत त्याला तुम्ही चांगलं करा, मग नंतर वर्ल्डकडे जा, असं काही ते गांधीजींनी सांगितलं. अशा कोटनी त्यांनी कन्क्लुजन केलं. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. जे काही मी पॉईंट सांगितले त्याचं एक ग्राउंड लेवल इम्प्लिमेंटेशन. ओके, तर हे 2017चे टॉपर्सचा हा एक पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघितलं. आय थिंक सेकंड पण लेट मी सी. सेकंड आता आपण लाईफ सायकल अप्रोचने कसं गेले त्यांनी ते मी सांगते. लाईफ सायकल अप्रोच मी तुम्हाला सांगितलं तर जे काही सिनारिओ, जे काही अनेक्डोट तुम्ही कुठे ऍड करणार, तुम्ही जे इंट्रोडक्शन मध्ये ऍड करणारे अनेक्डोट जे आहेत ते इंट्रोडक्शन मध्ये ऍड केलेल्या अनेक्डोटला तुम्हाला कन्क्लुजन मध्ये ऍड करायचं आहे, सो दॅट तुमचा एक होलिस्टिक लाईफ सायकल अप्रोच कम्प्लीट होऊन जाईल. ते म्हणजे कसं बघा, इथं जसं त्यांनी क्लायमेट चेंजवर एक त्यांनी ऐसे लिहिला, नो चैलेंजेस पोजेस अ ग्रेटर चैलेंज टू द फ्यूचर दैन अ क्लाइमेट चेंज. दैट इज कोई भी चुनौतियां जलवायु परिवर्तन की तुलना में भविष्य के लिए एक बड़ी चुनौती नहीं बनती है. ठीक आहे, इथं थोडं असेल स्पेलिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला दिसून आलं. ठीक आहे, अंडरस्टँड पण केलं असेल. इंग्लिश सिंपल इंग्लिश आहे, काही असं नाही आहे. तर यांनी हा जो एसे स्टार्ट केला त्याच्यामध्ये त्यांनी 2 सिनॅरिओ ऍड केले. पहिले एक त्यांनी लिटल गर्ल अंजलीचा ऍड केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तिची ड्रीम होती की ते पायलट बनायची आहे. ठीक आहे, पायलट बनणार आणि आपल्या आईबाबांना प्राऊड फील करून देणार. ठीक आहे, पण एक सायक्लोन आला. ठीक आहे, सायक्लोन आला 2013 मध्ये. तिचं घरही डिस्ट्रॉय झालं. हा घर फक्त डिस्ट्रॉय नाही झालं, ती एक विक्टिम बनली क्लायमेट चेंजची. घर डिस्ट्रॉय होऊन सर्वच तिचे स्वप्न हे ते सर्व डिस्ट्रॉय होऊन गेले. तर हा एक क्लायमेट चेंजचा सिनारिओ आपल्याला दिसून आला. ठीक आहे, सेकंड सिनारिओ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचं एक एक्झाम्पल लिहिलं. विदर्भातला एक पर्सन होता बसवंतराव म्हणून. त्याने खूप आपल्या मेहनतीने पूर्ण कर्ज वगैरे घेऊन फार्मलँड मध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना कर्ज घेऊन शेतीवर इन्व्हेस्ट केलं आणि तो कर्ज मान्सून म्हणजे पाऊस नसेल पडल्यामुळे त्याला काही प्रॉफिट झालं नाही आणि तो कर्जाच्या दबावाखाली येऊन गेला. ठीक आहे, आणि आपला जो कर्ज आहे तो प्रॉपरली पे करू शकणार नाही. बिकॉज वाय, मान्सून प्रॉपरली आला नाही. जे काही त्याने शेती करायसाठी कर्ज घेतलं होतं ते पण त्याला प्रॉपरली फेडता आलं नाही.
तर इथं पण आपल्याला क्लायमेट चेंजमुळे झालेल्या इम्पॅक्टमुळे हे दोन कंडिशन्स आपल्याला दिसून आली आणि ही ऑल्सो बिकम अ विक्टीम ऑफ अ क्लायमेट चेंज. दस वी कॅन कन्क्लूड जे हे अंजली आणि बसवंतची जी कंडिशन आहे ते त्या दोघांचीच नाही, असे बरेच मिलियन्स ऑफ लोक आहेत ज्यांना हे क्लायमेट चेंजचं इश्यूमुळे किंवा प्रॉब्लेममुळे हे काही कंडिशन्स त्यांच्यामध्ये दिसून येतात. तर हे आपल्या फ्युचर जनरेशनना व्हायला नाही पाहिजे. या पूर्ण प्रॉब्लेमला आपण केअरफुली अनालाइज करू आणि या एसे मध्ये आपण हे काहीतरी पॉईंट डिस्कस करू. ठीक आहे, क्लायमेट चेंज काय आहे एक्सप्लोर करू शकतो, त्याचे सोल्युशन चॅलेंजेस वगैरे काय आहे हे आपण सर्व बघू. या एसे मध्ये हा असा कनेक्टर पॅराग्राफ त्यांनी ऍड केला. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जेव्हा त्यांनी एसे ऍड केलं त्यांनी सेम फॉर्मॅट ठेवलेला आहे. ठीक आहे, दिस इज देअर प्रॅक्टिस शीट ओनली. बट तुम्हाला एक फॉर्मॅट समजून आलं, सोशल पॉलिटिकल जे काही आहे त्याने वेरियस डायमेन्शनला एक्सप्लोर केलं. ठीक आहे, मला हे तुम्हाला याच्यासाठी दाखवायचं आहे की त्यांनी एंडिंगला जे स्टोरी अंजली आणि बसवंतरावची त्यांनी ऍड केली होती ते स्टोरीनीच त्यांनी एंडिंग दिली. दॅट इज कसं, हे इकॉनॉमिकल फॅक्टर्स वगैरे तुम्ही बघू शकता, डिफरंट डायमेन्शनला त्यांनी एक्सप्लोर केलं आणि प्रत्येक डायमेन्शनचे एक्झाम्पल्स वगैरे पण दिलं. ठीक आहे, जे काही आपण प्रिलिम्समध्ये मेन्समध्ये शिकतो तेच आपल्याला युजफुल होऊन जातात एसेमध्ये पण. आणि फक्त एक आहे की आपल्याला एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडिशन मटेरियलमध्ये ॲड करावं लागतं, जसं की कोट्स, काही एक्झाम्पल इन हँड राहिले की आपल्याला नंतर इझी जाणार. ठीक आहे, तर हे काही आहे त्यांचं. आपण वी कॅन मूव टुवर्ड द लास्ट पेज. एक सेकंड, जस्ट सी लाईफ सायकल अप्रोच. त्यांनी काय केलं लास्टला, आपण हे काही सोल्युशन त्यांनी इथे दिले. ठीक आहे, त्यांनी काही बघा हे लास्टला फायनल कन्क्लुजन मध्ये त्यांनी लिहिलं की नेशन ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे, सर्वांना सोबत येऊन, ठीक आहे, हे जे काही प्रॅक्टिसेस आपण स्लेव्हरी सारखे प्रॅक्टिसेस, ह्युमन राईटचे प्रॅक्टिसेस मध्ये जे काही मेहनत घेतली तशीच आपण मेहनत घेऊन क्लायमेट चेंजच्या इश्यूला आपण रिझॉल्व्ह करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक नॉट ओनली एक कंट्री दॅट इज इंडियाच नाही तर फक्त बाकी वर्ल्ड पण जो आहे तो कोलॅबरेट केला तर आपण फ्युचर जनरेशनसाठी आपला जो प्लॅनेट आहे त्याला सेफ ठेवू शकतो. हे असं त्यांनी काही कन्क्लुजन दिलं. त्याचबरोबर हे जेव्हा तुम्ही फॉलो करणार तर पुढे जाऊन कुठं अंजली आणि बसवंतराव सारखे जे लोक आहेत जे क्लायमेट चेंजचे विक्टिम झाले ते आपल्याला कुठेतरी दिसून येणार नाही, असं म्हणून त्यांनी फायनल कन्क्लुजन दिलं. तर हे तुम्हाला समजत आहे, एक लिंक इंट्रो दॅट इज इंट्रोचा अनेक्डोट आणि आपलं खाली याचं एंडिंग हे यूज करा. याला आपण म्हणतो लाईफ सायकल अप्रोच. ओके, तर हा एक अप्रोच मेजरली इम्पॉर्टंट होऊन जातो. आय होप हे तुम्हाला क्लॅरिटी मिळाली असेल. सिमिलरली परत तुम्हाला जर एखादा टॉपरचं मी परत एक एसे दाखवेल, तर ही पण एक टॉपर आहे हर्षिता गोयल म्हणून, AIR2 आली आताच 2024-25 ची टॉपर होती. सिमिलरली त्याही व्यक्तीला त्यांच्या टाइममध्ये खूप म्हणजे आय थिंक शी वॉज द हायेस्ट इन 2024 इन एसे. तिने पण बघा किती चांगल्याने लिहिलं आहे, देअर आर द प्रॅक्टिसेस टू द बेस्ट प्रॅक्टिसेस. देअर आर द प्रॅक्टिसेस टू द बेस्ट प्रॅक्टिसेस हा तिचा टॉपिक आहे. सिम्पल अॅनेक्डोट घरच्या दैनंदिन जीवनामधले काही एक्झाम्पल्स तिने ऍड केले. जसं की हा पहिला एक्झाम्पल बघा आपल्या आईचा. आता बघा तुम्हाला मी शेअर करेल, जर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, मी टेलिग्रामवर शेअर करून ठेवेल. तर इथे तुम्ही बघू शकता मदरचा एक्झाम्पल अॅनेक्डोट मध्ये तिने ऍड केला आणि हे काही तिचे एक्झाम्पल्स दिले प्रॅक्टिसेस बद्दल. त्यांनी तर इथं हेच लिहिलं आहे की बघा आपली आई जी आहे स्वयंपाक आता दरवर्षी जर दररोज बनवते ती स्वयंपाक सकाळ संध्याकाळ, तर एक टाइम असं येऊन जाते तिला आता किती मीठ टाकायचं आहे, किती टमाटर टाकायचं आहे किंवा किती साखर टाकायची आहे हे तिला अंदाजाने इतकं प्रॅक्टिसने येऊन गेलेलं आहे की तिला आता बघावं नाही लागत. ठीक आहे, तर प्रॅक्टिसनेच कुठं ना कुठं ओव्हर अ इयर ऑफ टाइम तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार तेव्हा तुमची एक प्रॉपर स्किल डेव्हलप होऊन जाते. ठीक आहे, त्याचबरोबर यांनी बुद्धांचं पण एक्झाम्पल दिलं आहे की निर्वाणा जे त्यांनी अचीव्ह केलं ते एका दिवशी अचीव्ह नाही झालं, त्यांनी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जे काही मेहनत घेतली त्याच्यानंतर जाऊन ते कुठे त्यांना अचीव्ह झालं. ठीक आहे, दॅट इज प्रॅक्टिस करून त्यांना हे सर्व मिळालं. थॉमस एल्वा एडिसन एकाच दिवशी बल्बचं इन्व्हेन्शन झालं नाही झालं, 99 टाइम तुम्ही फेल होणार आणि एक टाइम तुम्ही सक्सेसफुल होणार. तर हाच एका होपनी आपलं चालूच असते. तेच बरोबर यांनी कनेक्टिंग वर्ड वगैरे पण ऍड केले. आपण यांचं जेव्हा एसे बघत होतो तिथे तुम्हाला नोट डाऊन झालं असेल ही यूज अ कंटेक्स्ट आणि कॉन्टेंट आणि कंटेक्स्टचं कन्सेप्ट त्यांनी यूज केलं होतं. कनेक्टर इट मीन्स तुम्हाला समजलं ना. एक्झाम्पल्सच आहेत इथे. हा, हे इंटरनॅशनल फॅक्टर्स वगैरे झाले. लेट मी ओपन द फर्स्ट पेज. त्यांनी हा वाला फॉर्मॅट यूज केला. इनी काय केलेला आहे, हा फॉर्मॅट यूज नाही केलेला आहे. इने डायरेक्ट पॅसेज स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे, कनेक्टर वर्डनी
पहिले तर मी म्हणते प्रश्न विचारायचे, प्रश्नाचे उत्तरं लिहायचे, तेच आहे. तिने आपला काही स्टँड घेतलाय, बेस्ट प्रॅक्टिसेस डायमेन्शन 1 इथे कव्हर केलेलं आहे, काहीतरी फायनान्शियल मनी बद्दल वगैरे. ठीक आहे, म्हणजे आपण पहिले काय होतो, पहिले आपण मेटॅलिक मनीकडे होतो, मग आपण चेंज आणून प्रॅक्टिसेस इव्हॉल्व केलं आणि नंतर जाऊन आपण कुठे डिजिटल मनीपर्यंत आलो. तर असं काही तिने एक्झाम्पल्स दिलं. ठीक आहे, मदरचं एक्झाम्पल हे खाली येऊन गेलो होतं, वरती झालं होतं. ठीक आहे, पण इथं तुम्हाला समजत असेल, शी हॅज यूज अ डिफरंट अप्रोच बट स्टील शी हॅड कव्हर होलिस्टिकली जितके काही पॉईंट्स कव्हर पाहिजे. डायमेन्शन 4 इथे हे केलं. इने पण काही कनेक्टर वर्ड यूज केले, हॅन्स सारखं. इथे बघा हाऊएव्हर, सेम प्रॅक्टिसेस, व्हेरियस डायमेन्शन एक्सप्लोर केले. इथे 4-5 मी लिहिलं आहे, 5-6 डायमेन्शन कशा हिशोबाने ते कव्हर केले. आय कॅन प्रोव्हाइड दिस, आय विल, असं करते की मी ह्याला अपलोडच करून घेणार टेलिग्राम ग्रुपवर, तर बघून घ्याल हे 2 कॉपीज याची. त्याचबरोबर शी ऑल्सो फॉलोड अ लाईफ सायकल अप्रोच. मदरनी स्टार्ट केलं होतं अॅनेक्डोटनी, मदरचंच अॅनेक्डोटला तिने एंड केलं. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो लाईफ सायकल अप्रोच. असे अप्रोचेस तुम्ही यूज केलं तर तुम्हाला बेनिफिट ठरणार. ठीक आहे, तर आय होप हे फॉर्मॅट जो आहे एसे रायटिंगचा त्याची तुम्हाला क्लिअरिटी मिळाली असेल. नाऊ कम्स द सेकंड हायलाइट, तो आहे आपला व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल. आता एक पॉईंट लक्षात घ्या, जर तुम्हाला जे 150 मार्क्स आणायचे आहेत ना, तर हे स्ट्रॅटेजी आणि अशा कंटेंटलाच फॉलो केला तर तुम्हाला युजफुल राहील. ठीक आहे, नॉट ओन्ली माय कंटेंट बट ऑल्सो जे काही कंटेंट आहे त्यालाही प्रॉपर युटिलाइज करणार, तेव्हाच तुम्हाला प्रॉपरली समजून येईल. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं, कंटेंट हा सेकंड सेक्शन आपण डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये मी थोडं थोडं देणार अपडेट. ठीक आहे, पूर्ण आपण डिस्कस नाही करू कारण की बराच लेंदी कंटेंट आहे. इथे तुम्ही बघू शकता, हे काही एसेचे मी जनरली विचारलेले टॉपिक्स जी UPSC मध्ये विचारले, इझी टॉपिक्स घेतले, फिलॉसॉफिकल नाही पकडले, हे दोघांचं कंटेंट दिलेलं आहे. ॲटलीस्ट जे काही मी 10-15 टॉपिक्स तुम्हाला PPT मध्ये दाखवले होते त्याचा कंटेंट तुम्ही रेडी ठेवा. थोडा कंटेंट मी इथे देणार आहे, जसं की आपण इथे एक्झाम्पल घेऊ, हेल्थ केअरचं ॲड केलेलं आहे. तर जसं हेल्थ केअरचे एक्झाम्पल इथे मी ॲड केले, जसं की बेस्ट हेल्थ केअर सर्व्हिसेस केरला आणि तमिळनाडूचं मॉडेल आहे. आपला बघा, दिल्लीमध्ये ना एक मॉडेल चालतो. दिल्लीमध्ये एक मॉडेल जो आहे, तुम्ही सर्वांनी नोटीस केलं असेल, मोहल्ला क्लिनिक असतात दिल्लीमध्ये, तसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपला दवाखाना हा एक मॉडेल रन केला. प्रत्येक इथे नाही, हे काहीच म्युन्सिपालिटीजमध्ये ह्या मेजरली रन होतं, अर्बन लोकेशनमध्ये मेजरली. ठीक आहे, तर असे काही इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण घेतलेले आहेत, हे मी तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये प्रोव्हाइड करून दिला. त्याचबरोबर आता हेल्थ केअर म्हटलं तर हेल्थ केअरवर कुठले गव्हर्नमेंटचे कोणते गव्हर्नमेंटचे हे तर झालं, इनिशिएटिव्ह झाले, पण त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट कोड्स नॉट ओन्ली इन काही कोड जे आहे ते संस्कृतमध्ये पण आहेत, जसं की उपनिषद मधले काही कोड्स आहेत, काही आपलं बघा इथे पण तुम्हाला दिसून येत आहे संस्कृत कोड्स आहे, ते पण मी आणलेलं आहे वेदिक टेक्स्ट मधलं. ठीक आहे, हे पण मी कंपाईल केलेलं आहे सर्व तुमच्यासाठी, हे तुम्ही चांगल्याने बघा. आशा वर्करचं एक्झाम्पल, प्रत्येक सेक्टर्सचे मी काही एक्झाम्पल्स आणलेले आहेत, काही हे आणलेले आहेत, कशा हिशोबाने तुम्ही करू शकता ते लिहून दिलेलं आहे. त्याचबरोबर वुमेन हा टॉपिक आपण कन्सिडर केलं तर सुप्रीम कोर्टचे जे जजमेंट आहे, जसं की विशाखा जजमेंट आली आणि बाकी सर्व तुम्हाला जे केसेस दिसतात त्यांचं पण टॉपिक आणलेलं आहे. नॉट ओन्ली इट विल बी हेल्पफुल फॉर द GS आन्सर रायटिंग बट ऑल्सो फॉर द एसी. ठीक आहे, काही इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी बद्दल काही नोट्स ऑलरेडी आणलेले आहेत. महाराष्ट्राचे पण काही इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी जी आहेत त्यांच्याबद्दल पण आणलेलं आहे, आपल्याला हे लास्टला दिसून येणार. ठीक आहे, एक सेकंड. हां, हे बघा, जसं की संत गाडगे बाबा यांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यांचं डिफरंट सेक्टरमध्ये कशा हिशोबाने त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं त्याच्याबद्दल इथे पूर्ण दिलेलं आहे. बाकी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बघा, संभाजी महाराज यांचं, संत तुकाराम यांचं, सर्व यांचं जे काही रोल आहे त्यांच्याबद्दल पण ॲड केलेले आहेत. इंग्लिश आणि मराठीमध्ये बघा, काही कंटेंट इंग्लिशमध्ये मेजॉरिटी तुम्हाला दिसून येईल, काही कंटेंट मराठीमध्ये पण अवेलेबल करून दिलेलं आहे. तर अशा हिशोबाने हा पूर्ण कंटेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार, प्लीज त्याला चांगल्याने बघा. त्याचबरोबर हेच ॲड करताना काही आपल्याकडे जसं की वॉटर कन्झर्वेशन रिलेटेड काही मेजर्स घेण्यात आलेले होते. ठीक आहे, जसं की जोहड इन राजस्थान, सॉरी एक सेकंड. तर याच्याबद्दल एक्झाम्पल, ठीक आहे, हे आपल्याला इथे दिसून आलं. त्याच्यानंतर तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल्स पण PDFsमध्ये ॲड केलेलं आहे, हे प्रॉपरली एडिट झाल्यानंतर तुम्हाला प्रोव्हाइड होऊन जाईल. ठीक आहे, जसं की सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे एक्झाम्पल्स स्वीडनमध्ये कसं आहे, सिंगापूरमध्ये कसं आहे, कसं आपण भारतात आणू शकतो, इव्हन काही इनिशिएटिव्ह जे इंडियामध्ये रन होत आहेत ते महाराष्ट्रामधले कसे आपण इम्प्लिमेंट करू शकतो, दुसऱ्या राज्यापासून काय शिकून आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणू शकते, त्याच्याबद्दल मी तुम्हाला क्लॅरिटी देईल. अशा हिशोबाने बरेचसे टॉपिक्सला आपण कव्हर करणार आहोत.
ठीक आहे. आय होप हे समजलं असेल. जसं की इथे काही दिलेलं आहे बघा, क्लायमेट चेंजवर आपल्याला प्रश्न आहे, तर चिपको मुव्हमेंटचं मी इथे ॲड केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा हिशोबाने चांगला कंटेंट तुम्हाला मी प्रोव्हाईड करून देईन. जस्ट आता इतकं आहे, की जे काही कंटेंट तुम्हाला मिळत आहे, त्या कंटेंटचं तुम्ही प्रॉपर इम्प्लिमेंटेशन चांगल्याने करा तुमच्या एसेवर. आता इतकं तर तुम्हाला समजलं असेल, की एसे रायटिंगमध्ये 150 स्कोर करायसाठी आपल्याला कशा हिशोबाने मेहनत घ्यावी लागेल. टॉपिक्स आहेत, टॉपिक्सचे नोट्स रेडी करा. आताही तुमच्याकडे 5 तारखेला आपला पेपर आहे, तर आताही तुमच्याकडे कालावधी आहे. थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन करून घ्या तुमच्या नोट्समध्ये. काही मीने प्रोव्हाईड केलेल्या नोट्समधून ॲड करा, काही तुम्ही स्वतःच्या एंडमधून करा, काही जे काही टेस्ट सीरीज देत आहे त्याच्यातून ॲड करा. पण कसं ना कसं तुम्ही ॲड करत राहा, तेव्हा जाऊन तुम्हाला बेनिफिट होणार. ठीक आहे. अँड इन दिस वे वी कॅन कन्क्लूड अवर सेक्शन अँड भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. वी आर मोस्ट प्रोबेबली प्लॅनिंग की GS मेन्ससाठी जे आहे व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल 50-60 टॉपिक्सचं काही कंटेंट घेऊन येणार मी. त्याच्याबद्दल क्लॅरिटी देऊन देणार. डेफिनेटली लवकर आणण्याचा प्रयत्न करणार. अँड थँक्यू आणि भेटूया लवकरच. प्रिलिम्स रिलेटेड 2025च्या मुलांसाठी पण मी सांगून देते, प्रिलिम्सचे पण मॅरेथॉन जे आहेत ते चालू होणार आहेत. लास्ट इयर पण आपण केलेले होते, यावर्षी पण आपण करू. त्याचबरोबर नवीन अनाउन्समेंट खूप सारे आहेत. बॅकएंडमध्ये बरंचसं काम चालू आहे, त्याच्याबद्दल पण क्लॅरिटी तुम्हाला काही टायमामध्ये मिळून जाईल. तर स्टे ट्यून. ज्याने सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.